आपला जवळजवळ पाऊण तास कृतज्ञतेमध्ये गेला. इथली 3 दिवसाची आपली जी यात्रा होती ही सुखकर पार पाडण्यासाठी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांची आपण कृतज्ञता व्यक्त केली. मानवी जीवनातलं सगळ्यात मोठं मूल्य कोणतं असेल तर ते कृतज्ञतेचं आहे आणि ते आपण सगळ्यांनी मनापासून आपल्या सगळ्यांचं ऋण आणि आभार यासाठी व्यक्त करतो की तो कार्यक्रम फक्त बघण्याचा होता, ऐकण्याचा नव्हता, तरी आपण खूप मनापासून साथ दिलीत. हा 25 वर्षाचा प्रवास जो आहे या मंडपामध्ये आपण बघतो आहोत. याची सुरुवात कराडमध्ये मी गटविकास अधिकारी असताना सुरू झाली. शनिवारी कराडमध्ये एका ठिकाणी व्याख्यान व्हायचं. ते व्याख्यान व्हायच्या अगोदर आम्ही SSYला एकत्र होतो. माझे मित्र इथं उपस्थित आहेत. अरविंद नाना आहेत, डॉक्टर शंतनू कुलकर्णी आहेत, पवार गुरुजी आहेत. आणि मग तिथून एक बॅच आमची वर झाली SSYची धुळोबाच्या डोंगरामध्ये आणि तिथून हा प्रवास सुरू झाला. हे घडत असताना इथपर्यंत हे येत असताना आणि आत्ता आत येत असताना मला गुदमरून यासाठी येत होतं की आपण काहीच केलेलं नसताना एवढा मान, एवढा सन्मान, एवढं प्रेम आपण दिलं. मी मगाशी म्हटलं त्यांना की नको, हे अवडंबर होतंय. येथ व्युत्पत्ती अवघेची विसरीजे, थोर पण पराहा सांडीजे, जय जगात हाकुटा होईजे, तै जवळी कमाजी, असं म्हटलं. मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक न व्हावे लोकाप्रती, असं म्हटलं. आपल्या परीनं निसर्गानं दिलेलं सामर्थ्य आपण वापरावं आणि हे जग सुंदर करण्याचा प्रयत्न करावा. पण हे सुंदर करत असताना मी कोणीतरी वेगळा आहे, मी कोणीतरी विशिष्ट आहे असा भाव मनामध्ये येऊ नये, ही त्याच्या पाठीमागची भावना असते. माऊलींची एक ओवी अशी आहे की जो मॅच्युअर होतो, परिपक्व होतो, तो या मान सगळ्या सन्मानापासून गजबजो लागे, असं माऊली म्हणतात. तो असा लाजून जातो, गजबजून जातो, नको वाटतं त्याला. हे 25 वर्षामध्ये मी 3 दिवस आपल्यासोबत होतो, पण माझी बरीचशी धुरा युवराजदादा आणि विठ्ठलदादांनी सांभाळली. एक पिढी 25 वर्षानंतर संपत असते. त्यामुळे मी खूप कमी बोललो 3 दिवसामध्ये, कारण शिफ्ट करायचं आपल्याला, हे दांडू पुढच्या हातामध्ये द्यायचं. आणि आता सगळी तयार झाली, कारण ज्या वेळेला सुरू केला हा व्याप त्यावेळेला मी मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये होतो, त्यावेळची पिढी, आणि आता बापाच्या भूमिकेमध्ये आलो. आणि बाप म्हणून बघत असताना असं लक्षात येतं की हे 25 वर्षाचं तुमच्या आणि माझ्यामधलं अंतर, काल जसं सांगितलं त्यांनी की हार्मोन्सचा, काळाच्या बदलाचा हा परिणाम आहे. आता तुमच्यामध्ये जे रग आहे, धग आहे, तुमच्या आत जे हार्मोन्स सिक्रेट होतात त्याच्यामध्ये प्रचंड ऊर्जा. आणि आता वय बापाच्या भूमिकेत आल्यानंतर ते आमच्यामध्ये कमी आहे. आता बघण्याची, तुमच्या मध्ये येऊन गो इन टू देअर शूज असं म्हटलं जातं. तुम्हाला समजून घ्यायचं असलं तर तुमच्या हृदयापर्यंत मला पोहोचता आलं पाहिजे. आणि हे सगळं अवघड होऊन जातं की तुम्हाला समजून घेणं, तुमच्यापर्यंत पोहोचणं, तुमच्या हृदयाची स्पंदनं समजून घेणं. मी व्याख्यानाला जात असताना तुमच्या वयाची मुलं घेऊन जातो, गाडीमध्ये घेऊन जातो. त्याला विचारत राहतो की काय चाललंय, कसं चाललंय, तुमचं जगणं, तुमचं वागणं कसं चाललंय. मग त्यातून थोडेफार धागे सापडतात आणि त्याच्यावर बोलत राहतो. आणि हे शिबिर आयोजित करत असताना एक लक्षात येतं की स्वतःला सांभाळलं जाणं, म्हणजे या वयामध्ये जर जगणं सांभाळलं गेलं, ज्या वयामध्ये आत्ता तुम्ही आहात, तुम्हाला स्वतःचं आयुष्य सांभाळता आलं पाहिजे, आयुष्य सहज जगता आलं पाहिजे. आणि त्यासाठी बाहेरचं वातावरण जे आहे त्या वातावरणापेक्षा वेगळ्या वातावरणामध्ये येऊन चांगल्या विचाराची एक शिदुरी आयुष्यामध्ये असेल तर भले नीतीनं आम्हाला बाहेर नेलं, बाहेर फरफटवत नेलं, तरी आम्हाला आत आणणारी एक विचाराची शक्ती आपल्यासोबत असावी. म्हणून हा युवा संस्कार शिबिराचा प्रपंच आहे. आपण बघितलं असेल सगळ्यांनी की आपण जी निवड केलेली आहे, आता जी निवड केलेली आहे, सगळ्या वक्त्यांची निवड केली, ते सर्व क्षेत्रात
जी ज्या क्षेत्राने तुमच्या आयुष्याला स्पर्श करायला पाहिजे त्या सगळ्या क्षेत्रामधले एक एक वक्ता आपण आणला होता. पहिलं व्याख्यान जे होतं आपलं ते भरत वटवाणी सरांचं होतं. आपण 2 तास सभागृहामध्ये सगळेच माझ्या सहित, कारण आपण सगळेजण जगतोय ते म्हटलं की खरं खरं जगतो. आपण रडू आलं तर रडतोय, आपण हसू आलं तर हसतोय, आणि आपण नाचतो म्हटलं तरी नाचतोय. ही जीवनाची ताकद आहे. हसू येताना सुद्धा जे हसत नाही, रडताना सुद्धा ज्याला रडतच नाही, अशी जी मॉडेल्स आहेत त्याहून दगड बरा असं म्हटलं. आणि आम्ही कुणी दगड नाही आहे सभागृहातले, सगळ्यांची जी आंदोलनं आहेत ती विशिष्ट आहे. भरत वाटवाणी सरांना ऐकत असताना मनोरुग्णांचं त्यांनी जवळजवळ 10,000 11,000 मनोरुग्ण त्यांनी घरी पोहोचवत. कमरेचा त्रास असताना 2 तास उभे होते. त्यांच्या प्रत्येक शब्दाला फोर्स होता, तपश्चर्येचा फोर्स होता. म्हणजे शब्दाला जर तपश्चर्येचं मोल असेल तर ते कुठपर्यंत पोहोचतं आपण सगळ्यांनी अनुभवलं. त्या पुस्तकाच्या म्हणजे कोणतं त्यांचं भाषण ऐकत असताना मी अनेक पुस्तकांचा उल्लेख करत असतो. त्यातलं एक पुस्तक मी वारंवार बोलत असतो. त्या पुस्तकाचं नाव आहे अर्थाच्या शोधात. आपण सगळेजण इथं येतोय 2-3 दिवसामध्ये, ते स्वतःला शोधण्यासाठी येतोय, स्वतःच्या आयुष्याला मोल देण्यासाठी येतोय. सर बोलत असताना असं लक्षात आलं की मी जे पुस्तक कायम माझ्या भाषणामध्ये वापरतो ते पुन्हा रिपीट करतो, त्यातला मजकूर रिपीट करतो. अर्थाच्या शोधात नावाचं पुस्तक आहे व्हिक्टर फ्रँकलचं. हा व्हिक्टर फ्रँकल हा एक ज्यू आहे ना, हिटलरच्या छळछावणीमध्ये होता. 4 वर्ष होता. 4 वर्षामध्ये त्या छळछावणीमध्ये अनेक वेळेला त्याला मृत्यू स्पर्श करून गेला. मग कधी त्याला शॉक लागायचा, कधी त्याच्यावर वार व्हायचे, त्याच्या समोर ती प्रेतं घेऊन झाली जायची. तुम्ही इंग्लिश चित्रपट त्याच्यावरचे बघितले असतील छळछावणीतले. आणि तरी तो जिवंत होता. 4 वर्षानंतर त्या छळछावणीतून तो बाहेर पडला आणि मग तो स्वतःच विचार करायला लागला की मी का म्हणून जगत होतो, माझ्या जगण्याला कोणता अर्थ होता, कोणती प्रेरणा होती माझ्या आयुष्यामध्ये मला जगण्याची. त्या पुस्तकामध्ये वाचत असताना 90-100 पानाचं पुस्तक आहे. विजया बापट या ताईंनी त्याचं भाषांतर केलंय. त्या असं म्हणतात की काय जगण्याचा अर्थ. मग त्यांनी सगळ्या शास्त्रज्ञ म्हणजे तुमच्या माझं मन सुरू झाल्या आणि मनाच्या प्रक्रिया सुरू झाल्या त्यावेळपासून मनावर काम करणारे जेवढे मानसशास्त्रज्ञ आहेत त्या सगळ्या मानसशास्त्रांचा आढावा त्यांनी घेतला. ते सुरुवातीला लिहितात की माणसाची जगण्याची प्रेरणा ही वासना आहे. सिग्मंड फ्रायड असं म्हणतो. तुम्ही आम्ही सगळेजण वासनेसाठीच जगतो असा तो सिग्मंड फ्रायड होतो. सिग्मंड फ्रायड आणखीन खोल वाचत गेलं की लक्षात येतं की तो किती गुंतत आपल्याला आत घेऊन जातो. दुसऱ्या शास्त्रज्ञाचा मानसशास्त्रज्ञाचा त्यांनी आधार घेतला. ते असं म्हणतात की ॲडलर आहे तो सत्ता ही माणसाची जगण्याची प्रेरणा आहे. दुसऱ्यावर रुबाब जमवणं, मी कोणीतरी वेगळा आहे विशिष्ट आहे असं जगणं, ही 78% लोकांची जगण्याची प्रेरणा आहे. सत्ता ही 78%. हे सगळे शास्त्रज्ञ झाल्यानंतर तो शेवटी असं म्हणतो की सगळ्यात उत्कट अशी जगण्याची प्रेरणा कोणती असेल तर तो म्हणतो की दुसऱ्याचं जीवन समृद्ध करता करता आपलं जीवन समृद्ध करत जगणं ही जगण्याची सगळ्यात उत्कट अशी प्रेरणा आहे की जी भरत वाटवाणी सरांच्या आयुष्यामध्ये होती. आपल्या लक्षात येईल एवढी माणसं ते रियुनियन बघताना ती माणसाला भेटत होती. पण मला वाटत होतं की मला कधी भेटणार की नाही. आपण सुद्धा हरवलेला आहे बऱ्याच वेळेला, मार्ग सापडत नाही. आणि त्यांचं रियुनियन होत असताना मीच माझा हरवलेला मी कधी मला सापडणार का त्याचा मी विचार करत राहिलो. प्राध्यापक होते, त्यांना विसरळूपणाचा थोडासा त्रास होता, विसरायचे ते. बायको कधी निघाली हे गेले बाजारात निघाले तर काहीतरी क्लुप्त्या करून सांगायची की तुम्हाला आता बाजारातून हे आणायचं आहे हे आणायचं आहे. एक दिवशी बाजाराची सगळी लिस्ट दिली, पिशव्या 2 हातात दिल्या महोदयांच्या आणि त्यांना सांगितलं की तुम्ही ह्या गोष्टी आणायच्या आहेत
आणि ज्या गोष्टी आणायच्या होत्या ती प्रत्येकाची एक एक गाठ बांधली होती. म्हणजे साखर आणायची होती, गुळ आणायचं होता, ज्वारी, बाजरी अशी शर्टाला एक एक गाठ बांधली होती आणि त्याच्यात लिहिलं. पिष्टा सर हसताय ते प्राध्यापक असल्यामुळं आणि ते सांगितलं जात होतं. ते महोदय एकदा म्हटले आपल्या बायकोला, आता हे सगळ्या गाठी मी जाऊन मी तुझं सामान आणतो, पण जर गर्दीमध्ये गेलो आणि मीच हरवलं तर मग काय करणार तू? मग बायकोने एक चिंधी काढली आणि तिच्या त्या महोदयांच्या अंगठ्याला बांधली आणि अंगठ्याला बांधल्यानंतर म्हटले, सारखा अंगठ्याकडे बघितलं, चिंधी हरवली तर समजायचं की तुम्ही हरवलाय आणि चिंधी जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही हाय असं समजायचं. महोदय गेले बाजारामध्ये फिरत असताना बरोबर चिंधी हरवल्या दोन्ही पिशव्या खाली ठेवल्या आणि त्यांनी बाजारात ओरडणं सुरू केलं, मी हरवलो. बायकोच्या लक्षात आलं, अजून माणूस घरी आला नाही म्हणून बायकोच्या लक्षात आलं काय घडलेलं असं होती. घरूनच एक चिंधी घेऊन गेली आणि महोदय जिथं होते चौकात उभे, बरोबर तिच्या पायाला ती चिंधी बांधली महोदयांच्या आणि तिनं सांगितलं, बघा ना हो तुम्ही हाय ना. त्यांनी स्वतःच्या चिंधीकडे बघितल्यानंतर सांगितलं की ते ओरडले की सापडलो. तसं वटवाणी सर 15-15, 20-20 वर्षाच्या माणसांना ते भेटवत होते आणि भेटल्यानंतर आपल्या डोळ्यात पाणी येत होतं. माणसाचा स्वभाव कसा असतो, दुसऱ्याचं सुख बघताना सुद्धा, कारण त्या रियुनियन मधली माणसं खरं तुमच्या माझ्या ओळखीची नव्हती, परिचयाची नव्हती. आंध्र प्रदेश, बांगलादेश, रशिया तुमच्या माझ्या परिचयाचं एकही नव्हतं आणि बघितलं तर ते एक मृत चित्र होतं की चलचित्र होतं आणि ते आपल्यासमोर येत होतं. ना ओळखीची, ना रक्ताची, ना नात्याची, पण जे पडद्यावर घडत होतं रियुनियनचा त्यावेळी तुम्ही आम्ही भरून येत होतो त्यालाच म्हणायचं माणुसकी, तीच आपल्यासोबत सगळीत होती. त्यासाठीच हा सगळा प्रपंच आपला सुरू होता. वटवाणी सरांच्या त्या सगळ्या कार्याला मनापासूनच्या खरं तर, आणि त्यांनी आणखीन एक 2-3 उल्लेख केले की माझे आणि त्यांचे हिरो एकच आहेत, विनोबाजी. विनोबाजींनी सगळ्या भिंती तोडल्या होत्या. विनोबाजी असं म्हणत होते, आपण जय हिंद जय महाराष्ट्र म्हणतो, विनोबाजी म्हणायचे की नाही, आम्हाला सगळ्या देशाच्या सीमा तोडायच्या, आम्हाला माणूस अख्खा एक करायचा, अख्खा जगातला माणूस, हा पांढरा, हा काळा, हा गोरा, हा पाकिस्तान, हा बांगलादेश नाही, मला या जगातली जेवढी माणूस नावाची एक जात आहे ती अख्खी माणूस नावाची जात मला एक करायची. आणि म्हणून विनोबाजींचा नारा होता तो जय जगतचा नारा होता. पुष्पाताई आहेत काय तो? हा, जय जगत पुकारते जा, हे राष्ट्रसेवा दलाचं गीत आहे. विनोबाजींचं दुसरी गोष्ट अशी होती की भूदान चळवळ सुरू करत असताना, म्हणजे वटवाणी सरांच्याकडे बघत असताना मी त्यांना कम्पेअर करत होतो की ते स्वतःचे हिरो विनोबाजींना समजतात. भूदान चळवळ सुरू करत असताना विनोबाजींच्या असं लक्षात आलं की एक समाज या पृथ्वी तलावरचा असा आहे की त्याची भूमीवर मालकी कधीच नाहीये. हजारो वर्ष तो भूमीच्या मालकीपासून वंचित आहे. हजारो वर्षापासून तो शोषितच आहे, त्याला त्रासच होतो आहे. आणि भूमीचा मालक असणारा त्या भूमीच्या मालकीचा त्याला आनंद नाही आहे. आणि म्हणून एक आध्यात्मिक चळवळ सुरू केली. म्हणजे 1956 साली तुकडे बिल सुरू झालं. जास्त जमीन असली तर सरकार काढून घेत होतं आणि दुसऱ्याला देत होतं. ते कायद्यानं करत होते, पण विनोबाजींच्या असं लक्षात आलं की नाही, लोकांच्या चांगुलपणाला हात लावून आपल्याला ही चळवळ सुरू करायची. आणि ही चळवळ ज्या वेळेला सुरू झाली विनोबाजींची, ते जायचे गावागावामध्ये जायचे आणि श्रीमंतांना आव्हान करायचे की तुम्ही खूप तुमच्या पूर्वजांच्या अनेक पिढ्यांनी ह्या जमिनीचा अनुभव भोगला, मालकी भोगली, आता अशा लोकांना तुमच्या जमिनी देऊया की ज्यांच्या पूर्वजांच्या हजारो पिढ्यांनी जमिनीला कधी मालकीचा स्पर्श नाही केलेला. लाखो हेक्टर जमीन झाली. त्या चळवळीचं मोल किती होतं आणि विनोबाजींच्या शब्दामध्ये ताकद किती होती. आंध्र प्रदेशच्या एका खेड्यामध्ये विनोबाजींचं भाषण झालं. मी सदामामांच्या पुढं हे उदाहरण घेत होतो, पण ते त्याला लागून घेतो, कारण सदामामा म्हणजे आपले एकत्र कुटुंब पद्धतीतले. भावाभावाचं प्रेम काय असतं आणि विनोबाजी, हे दोन्ही उदाहरण मी एका ठिकाणी सांगतो. आंध्र प्रदेशच्या सरहद्दीवर खेडं होतं आणि त्या खेड्यातले 2 भाऊ कायम एक जेवण संध्याकाळचे एकत्र घ्यायचे. प्रभू रामचंद्रांच्या त्या म्हणजे राम लक्ष्मणासारखं राहायचे.
आणि संध्याकाळी ते एकत्र जेवायला बसले की दिवसभरामध्ये ज्या काही सुखदुःखाच्या गोष्टी एकमेकाच्या आयुष्यामध्ये झालेल्या असायच्या ते एकमेकाशी बोलायचे. त्या दिवशी संध्याकाळी थोरला गावाच्या बाहेर गेला होता. संध्याकाळी जेवायला बसले आणि जेवत असताना थोरल्यानं विचारलं, विशेष काय आज? ते म्हटले, दादा आज विनोबाबा आला होता, त्यानं जमिनीवर भाषण दिलं. माझ्या वाटणीची जी जादा जमीन होती 6 एकर ती मी दिली, विनोबांना दिली. म्हटली एकच घास खाल्ला होता थोरल्यानं. त्यानं घास खाली टाकला, तो उठला आणि धाकट्याच्या कानाखाली मारला. इतकं मारलं त्याला. ते म्हटले, अरे भाऊ आहेस, वाद्याच निघालास. आयुष्यभर सुखदुःखात बरोबर होतो, पण ज्या वेळेला पुण्याची वेळ आली येड्या एकट्यानंच पुण्य मिळवलंस, माझ्या वाटणीची का नाही दिली सांग. रात्रभर दोघं जण चालत पुढच्या गावामध्ये गेले जिथं विनोबाजींचं त्या दिवशीचा मुक्काम होता. त्यांच्या पायावर त्यांनी ते अर्पण केलं, 7-12चा उतारा अर्पण केला. इथं आल्यानंतर 3 दिवसामध्ये आपलं मन मोठं होतं. प्रत्येक वक्त्याला ऐकत असताना, कैलास काटकर सरांना ऐकत असताना आपल्याला पण लय भारी वाटत होतं. म्हणजे ज्यांना लक्ष्मी कधी प्रसन्नच झाली नाही, कितीही प्रयत्न करून त्या माणसाकडे बघितलं की असं तोंड आपलं आब असून जातं की कसं काय गड्या एकट्यालाच कसं काय. मग आम्ही तुकोबरायांच्या अभंगामध्ये ऐकतो की संतती, संपत्ती, झोप हे सगळं प्रारब्धाधीन आहे सांगतो. मग त्याच गाड्याला कॉम्प्युटर का दुरुस्त करायला मिळावा, त्याच गाड्याला ती करायची बुद्धी का व्हावी, एवढं जण इकडं तिकडं भेटलेले आहेत असताना सुद्धा, आणि तरी त्या गाड्याला एकट्यालाच का मिळावे. व्यवसायाच्या बाबतीमध्ये काही सूत्र विवेकानंदांनी सांगितले, ते सूत्र कंप्लीट त्या माणसाला लागू होते. विवेकानंद असं म्हणायचे की ज्यांना व्यवसाय करायचा त्यांच्यामध्ये 3 गुण असले पाहिजेत. पहिला गुण तो आळसी असता कामा. बिझनेस आमचे सावजी काका हित आहेत, त्यांना मी कायम सांगत असतो, व्याप अपार म्हणजे व्यापार. कवा पण सावजी काकाला बोलवलं, बिझी माणूस असतो. व्याप अपार म्हणजे व्यापार असं म्हटलं. म्हणजे आळस नसणारा माणूसच व्यवसायामध्ये. तो माणूस सांगत होता की 2 तासामध्ये मी सगळं काम करून बाजूला पडत होतो. व्यवसायामध्ये दुसरा कोण यशस्वी होतो? विवेकानंद असं म्हणतात की जो स्वार्थी नाही आहे तो असं होतो. आपण गेल्या वर्षी चाणक्यांचं एक वाक्य ऐकलं होतं, किंवा भाऊ सावंत इथं आहेत, भाऊ सावंतांचं व्यवसाय वृद्धीचं त्यांचं सूत्र असं आहे की गिव्ह मोर ग्रो मोर. तुमच्या सोबत जी माणसं काम करतायत त्या प्रत्येकाला खूप पगार द्या, त्यांची कुठलीच डिमांड कमी करू नका. तुम्हाला जे हवंय ते त्यात द्या ना. तुमच्या बरोबर जे काम करतात त्यांना गिव्ह मोर ग्रो मोर. जेवढे स्वार्थी रोज संध्याकाळी विचार करतायत त्यांची ग्रोथ तशी दिसत नाही. म्हणजे मी ज्या अर्थानं बोलतोय, आपण विवेकानंदांच्या जयंती आहेत त्यांच्यातलं सूत्र आपण व्यवसायाच्यासाठी बोलतो आहोत. आणि तिसरी गोष्ट ते म्हणतात की व्यवसायामध्ये तोच यशस्वी होऊ शकतो की जो ढोंगी नाहीये. ती भेट आपण ढोंगी याचा अर्थ की टाटा आणि विवेकानंदांची भेट जी झाली होती त्या बोटीमध्ये 1897ला इंग्लंडला जात असताना, त्यावेळेला टाटा भेटलेले आहेत विवेकानंदांना, आणि विवेकानंदांना म्हणतायत की मी निघालोय भारतासाठी, मला पोलादाची फॅक्टरी काढायची आहे, तर मला तुमचा आशीर्वाद असू द्या. त्यावेळेला विवेकानंदांनी त्यांना 3 गोष्टी सांगितल्या की तुमच्या जी माल तुम्ही तयार करणार आहेत फॅक्टरीमध्ये तुमच्या, त्याच्यामध्ये गुणवत्तेला कॉम्प्रोमाइज करू नका. नंबर 2, ग्राहक देवो भव अशी तुमची भावना असू द्या. आणि तुम्ही जे निर्माण करता आहात तो संपत्ती, त्यातला 30% वाटा तुम्ही देशाला द्या. दिदी आणि दादांनो, टाटांची संपत्ती आता आपण बघितली, आज तागायत या 3ऱ्या-4थ्या पिढीपर्यंत 30% रक्कम त्याने आज ही राष्ट्राला समर्पित करतात. टाटा स्पेस रिसर्च सेंटर, टाटा सोशल सायन्सेस, टाटा कॅन्सर रिसर्च सेंटर, टाटा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट. आणि मग ह्याच्यामध्ये काय होतं, या पवित्र आणि शुद्धतेचा जर व्यवसाय केला तर त्याचा परिणाम काय होतो की शंतनू नायडू नावाचं लेकरू त्यांना भेटतं. म्हणजे ज्या दिवशी रतन टाटा गेले ते उत्तुंग, म्हणजे या मातृभूमीमध्ये, तुमच्या माझ्या मातृभूमीमध्ये व्यवसाय करणारे नफेखोर, पैसेवाले, धनवान खूप आहेत आणि त्यांचा रोज मृत्यू होतोय. करोडोची प्रॉपर्टी त्यांच्याकडे आहे. पण अख्खा भारत
ज्याच्यासाठी 3 दिवस हळहळत होता, अशी भारतामधली एकच व्यक्ती आहे. कारण त्यांच्या जगण्याला आणि त्यांच्या बिझनेसला जे अधिष्ठान आहे ते विवेकानंदांचं अधिष्ठान आहे, म्हणून तिथपर्यंत. बघा ना, टाटा ज्या दिवशी गेले, तो पारसी माणूस, हिंदू सुद्धा नाही, आपला सुद्धा नाही, पण गेल्यानंतर तुमच्या माझ्या डोळ्यात सुद्धा पाणी उभं राहिलं. आणि मग मी त्या शंतनू नायडूने लिहिलेलं टाटांच्या वरचं मी पुस्तक वाचलं. म्हणजे ह्या माणसांची संवेदनशीलता किती असते. टाटा, तो शंतनू नायडू नावाचा मुलगा आहे, त्याला आपण ह्या वर्षी आणण्याचा प्रयत्नही केला खूप. डॉक्टर शिंदे सर त्याच्याकडे जाऊन पण आले पुण्याला. या शंतनू नायडूचा, की आपण बघितलं असेल त्यावेळेला, टाटांच्या बरोबर अंत्ययात्रेला होता. ते पोरग एकदम भारी, असं लुकडं आणि असं तुम्हाला मला पण मोहात पाडणारं, चेहऱ्यावर कायम स्माईल असं ते पोरग होतं. आणि अडकलं नव्हतं ते कोणत्या गोष्टीमध्ये, सगळे त्याच्या पाठीमागं होते, पण हे सर्रकन निघून जात होतं. आणि मग ते पुस्तक वाचत असताना प्रत्येक प्रसंग जो टाटांच्या विषयी लिहिलाय तो लिहितो तो पुस्तक, की टाटा उद्योगपती म्हणून श्रेष्ठ होतेच, पण टाटा माणूस म्हणून कसे श्रेष्ठ होते त्याची काही उदाहरणं त्या शंतनूनं दिलीत. आणि मग ह्या फॅक्टरीतलं मॉडेल, जसं टाटांच्या फॅक्टरीतलं मॉडेल शंतनू नायडू झाला, तसं मला कधीतरी वाटतं की ही माझी जी फॅक्टरी आता सुरू आहे तुमच्या रूपानं, ही फॅक्टरी अवघी त्याची व्हायची. कारण हा शंतनू नायडूचा पुण्यामध्ये गुड फेलोज नावाचा ग्रुप आहे, की जसं माझं तुम्ही माझे आहात. आणि या गुड फेलोज मधून हे पोरगं काम करत आहे, त्याचं ऑफिस आहे पुण्यामध्ये. आणि त्याचं पहिलं काम आहे की जे काम टाटाने रेकग्नाइज केलं, की ज्या कामामुळं टाटाने त्याला जवळ बोलवलं. त्याचं कोणतं काम होतं, की तो एक दिवशी रुबी हॉलच्या त्या चौकामध्ये उभा होता आणि गाडी आली आणि त्या गाडीखाली कुत्रं संपलं, त्याच्या शरीराच्या चिंध्या झाल्या. आणि तो त्या दिवशी विचार करत होता की हे माझ्या समोर 6वं कुत्र पुण्यामध्ये गाडीच्या खाली येऊन संपून गेलं. त्याच दिवशी तो अस्वस्थ झाला. त्याच्या विचाराच्या सगळ्या लेकरांना त्याने एकत्र बोलवलं. आता हे पुण्यातली कुत्री वाचवायची कशी, ह्याच्यासाठी पोरं विचार करतं. हे सगळी पोरं, गुड फेलोजचा ग्रुप आहे तो विचार करतो. मग त्यांच्या असं ध्यानात आलं की पोरांच्या शरीरावर अशी एक जीन पॅन्ट कुठली तरी आहे की जी चकाकते रात्रीची. तिचं काय म्हणायचं टेक्स्टाईल, हा पार्कल नावाची जीन आहे. घातले कोणी एखाद्या उठून उभा राहील का? पार्कल नावाचं ते टेक्स्टाईल मधून निघालेलं जीनचं कापड आहे, ते रात्रीचं चमकतं. मग त्यांनी ज्यांच्याकडे पार्कलच्या जीन्स होत्या त्या मैत्रांच्याकडे, त्यांनी त्या सगळ्या एकत्र आणल्या. एका टेलरकडे गेले. टेलरला म्हटले की हे जे आम्हाला गळ्यात, कुत्र्याच्या गळ्यात बांधायची बँड तयार करून द्या. कुत्र्याच्या गळ्यात आपल्याच पॅन्टचा त्यांनी काढला, तो पट्टा काढला. 500 कुत्र्याला एका दिवसात ह्या गड्याने पुण्यातल्या पट्टा बांधला. तिची एक फाईल तयार केली आणि ती फाईल टाटांच्याकडे पाठवली. आणि मग एक दिवशी पत्र आलं याला की भेटायला ये. मोठी माणसं कशी भारी असतात बघा. आणि मग तिथून भेटीचा सिलसिला सुरू झाला दोघांचा. आणि याचं सगळ्यात मोठं म्हणजे कसं मी म्हटलं ना, ग्रो मोर गिव्ह मोर. ज्याचं हृदय प्राण्यांच्या प्रेमाच्या जीवानं सुद्धा भरलेलं असतं. टाटाना इंग्लंडचा सर्वोच्च पुरस्कार दिला होता आणि तो इंग्लंडच्या राजाच्या हस्ते होता. आणि ज्या दिवशी पुरस्कार द्यायचा होता त्या दिवशी टाटा गेले नाहीत. न जाण्याचं कारण होतं, टाटांच्या जवळ आपण कधी बघितले असतील त्यांच्या रील्समध्ये 2 कुत्री आहेत. त्या 2 कुत्र्यापैकी एक कुत्रा आजारी होतो आणि त्यांनी कळवून टाकलं इंग्लंडला त्या पुरस्काराच्या ज्या संयोजकांना की मी नाही येऊ शकत कारण माझं कुत्रं आजारी आहे. आम्ही माणसं आजारी असताना सुद्धा बाहेर जातो, पण ते कुत्रा आजारी असताना सुद्धा त्यांनी कळवलं. आणि स्वतः इंग्लंडच्या राजाने फोन करून टाटांचं अभिनंदन केलं की मला तुमचा अभिमान आहे की तुम्ही तुमच्या जवळ असलेल्या एका मुक्या प्राण्याच्याशी तुम्ही संवेदनेने एकरूप झालात. आम्हाला तुमचा अभिमान आहे. गिव्ह मोर ग्रो मोर म्हणजे आम्हाला व्हायचं आहे, ज्या क्षेत्रात जायचं आहे, सामाजिक क्षेत्रामध्ये जायचं आहे तर वटवाणी सरांच्या सारखं गेलं पाहिजे. बिझनेसमन होऊन भविष्यामध्ये आणखीन काय, जसं की आता शिरकांडी सरांनी सांगितलं की मी नाममध्ये नानाजींच्या सोबत काम करतो. वेड्यासारखं मी नानाजींचं दातृत्व मी माझ्या स्वतःच्या अनुभवतोय गेले 5-6 वर्ष. हा माणूस आला कोणी त्याच्याकडे तर प्रत्येकाला तो दान देतो आहे.
आणि नानाचं एक वाक्य आहे, संपत्तीनं तुमची एकदा ओंजळ भरली की जे खाली सांडतंय ते वाटत चाला, कारण त्याच्यातलं तुमच्यासोबत काही येत नाही. म्हणजे ही भूमिका ज्यांनी ज्यांनी सांभाळली ते पुढे जात आहेत असं म्हटलं. कल्पना दाभाडेंचा प्रवास आपण बघितला. म्हणजे प्रतिकूल परिस्थिती, प्रतिकूल गोष्टी, आणि कल्पना दिदीकडे बघितल्यानंतर आपल्याला असं वाटत होतं की केवढा मोठा संघर्ष. 10 वर्ष बाहेरचं जग अजिबात बघितलेलं नाही. म्हणजे जे जे आयडॉल्स इथं आणण्याचा प्रयत्न केला आपण, त्या त्या क्षेत्रातले त्यांच्या आयुष्यातला संघर्ष आपण बघितला. सगळ्यात भारी हिट, हाय काय त्याला म्हणायचं, हाय व्होल्टेज नाही, सगळ्यात जास्त चॅनल लई चालतो त्याला काय म्हणतो, TRP. सगळ्यात लई TRP घेतला मामाने घेतला आपल्यासाठी. म्हणजे ह्याच्याबाबत तुम्ही सगळ्यांनी असं, म्हणजे मामाच्या एंट्रीपासूनच आपल्या लक्षात आलं की 84 वर्षाचा तरुण आम्हा सगळ्यांना तो मार्गदर्शन करत होता. जीवनाची सत्य आपल्या रांगड्या भाषेमध्ये सांगत, मार्का बैल मध्ये झोपायचा असतो हे मामानच सांगावं आणि त्याच्याच तोंडात शोभून दिसतो. म्हणजे संसार चालवत असताना कुठलाही असला, मग त्यांनी सांगितलं की कुटुंबातला असू द्या, संस्थेतला असू द्या, देशातला असू द्या, जेवढा मार्का बैल असेल तेवढा न मारणाऱ्या बैलांच्या मध्ये घेऊन हाकायचा असतो. कुटुंब नावाच्या संस्थेचा म्हणजे हे त्यांना आणायचं त्याच्या पाठीमागचं कारण एकच होतं की आम्ही सगळे संवेदनाहीन होत चाललो आहोत. 2-2, 3-3 माणसं आम्ही एकत्र राहायला तयार नाही, आणि त्या माणसाचं शक्य नाही, सभागृहातल्या कुणालाही शक्य नाही, तुमच्या माझ्यासारख्या कुणालाही शक्य नाही. ही अशक्य कोटीची गोष्ट आहे की जी त्यांनी करून दाखवली. आम्हाला कुणालाच शक्य नाही. पण असंही असू शकतं. 2025 मध्ये या देशामध्ये 47 माणसाचं कुटुंब एकत्र राहू शकतं. हे एक अलौकिक गोष्ट आपल्या समोर येणं, कारण आम्ही 2, 4, 6, 8, 10 जण सुद्धा एकत्र राहू शकत नाही कुठल्याच ठिकाणी. त्यासाठी आमच्यासाठी ते आदर्श होत. 3 पिढ्या एकत्र नांदत असताना एक विचारवंत असं म्हणतो की 3 पिढ्या एकत्र नांदत असताना मधल्या पिढीनं वरच्या आणि खालच्या पिढीची काळजी घ्यायची असते. त्यावेळी तुम्ही आम्ही भरून येत होतो, त्यालाच म्हणायचं माणुसकी, तीच आपल्यासोबत सगळीत होती. त्यासाठीच हा सगळा प्रपंच आपला सुरू होता. पटवाणी सरांच्या त्या सगळ्या कार्याला मनापासूनच्या खरं तर, आणि त्यांनी आणखीन एक 2-3 उल्लेख केले की माझे आणि त्यांचे हिरो एकच आहेत, विनोबाजी. असं विनोबाजींनी सगळ्या भिंती तोडल्या होत्या. विनोबाजी असं म्हणत होते, आपण जय हिंद जय महाराष्ट्र म्हणतो, विनोबाजी म्हणायचे की नाही, आम्हाला सगळ्या देशाच्या सीमा तोडायच्या, आम्हाला माणूस अख्खा एक करायचा, अख्खा जगातला माणूस, हा पांढरा, हा काळा, हा गोरा, हा पाकिस्तान, हा बांगलादेश नाही, मला या जगातली जेवढी माणूस नावाची एक जात आहे ती अख्खी माणूस नावाची जात मला एक करायची. आणि म्हणून विनोबाजींचा नारा होता तो जय जगतचा नारा होता. पुष्पाताई आहेत का इथं? हा, जय जगत पुकार तेजा, हे राष्ट्रसेवा दलाचं गीत आहे. विनोबाजींचं दुसरी गोष्ट अशी होती की भूदान चळवळ सुरू करत असताना, म्हणजे वटवाणी सरांच्याकडे बघत असताना मी त्यांना कम्पेअर करत होतो की ते स्वतःचे हिरो विनोबाजींना समजतात. भूदान चळवळ सुरू करत असताना विनोबाजींच्या असं लक्षात आलं की एक समाज या पृथ्वी तलावरचा असा आहे की त्याची भूमीवर मालकी कधीच नाही आहे. हजारो वर्ष तो भूमीच्या मालकीपासून वंचित आहे. हजारो वर्षापासून तो शोषितच आहे, त्याला त्रासच होतो आहे. आणि भूमीचा मालक असणारा त्या भूमीच्या मालकीचा त्याला आनंद नाही आहे. आणि म्हणून एक आध्यात्मिक चळवळ सुरू केली. म्हणजे 1956 साली तुकडे बिल सुरू झालं. जास्त जमीन असली तर सरकार काढून घेत होतं आणि दुसऱ्याला देत होतं. ते कायद्यानं करत होते. पण विनोबाजींच्या असं लक्षात आलं की नाही, लोकांच्या चांगुलपणाला हात लावून आपल्याला ही चळवळ सुरू करायची. आणि ही चळवळ ज्या वेळेला सुरू झाली विनोबाजींची,
ते जायचे, गावागावामध्ये जायचे आणि श्रीमंतांना आव्हान करायचे की तुम्ही खूप तुमच्या पूर्वजांच्या अनेक पिढ्यांनी ह्या जमिनीचा अनुभव भोगला, मालकी भोगली, आता अशा लोकांना तुमच्या जमिनी देऊया की ज्यांच्या पूर्वजांच्या हजारो पिढ्यांनी जमिनीला कधी मालकीचा स्पर्श नाही केलेला. लाखो हेक्टर जमीन झाली. त्या चळवळीचं मोल किती होतं आणि विनोबाजींच्या शब्दामध्ये ताकद किती होती. आंध्र प्रदेशच्या एका खेड्यामध्ये विनोबाजींचं भाषण झालं. मी सदामामांच्या पुढं हे उदाहरण घेतो होतो, पण ते त्याला लागून घेतो, कारण सदामामा म्हणजे आपले एकत्र कुटुंब पद्धतीतले. भावाभावाचं प्रेम काय असतं आणि विनोबाजी, हे दोन्ही उदाहरण मी एका ठिकाणी सांगतो. आंध्र प्रदेशच्या सरहद्दीवर खेडं होतं आणि त्या खेड्यातले दोन भाऊ कायम एक जेवण संध्याकाळचं एकत्र घ्यायचे. प्रभू रामचंद्रांच्या त्या म्हणजे रामलक्ष्मणासारखं राहायचे. आणि संध्याकाळी ते एकत्र जेवायला बसले की दिवसभरामध्ये ज्या काही सुखदुःखाच्या गोष्टी एकमेकाच्या आयुष्यामध्ये झालेल्या असायच्या ते एकमेकाशी बोलायचे. त्या दिवशी संध्याकाळी थोरला गावाच्या बाहेर गेला होता. संध्याकाळी जेवायला बसले आणि जेवत असताना थोरल्यानं विचारलं, विशेष काय आज? ते म्हटले, दादा आज विनोबाबा आला होता, त्यानं जमिनीवर भाषण दिलं. माझ्या वाटणीची जी जादा जमीन होती 6 एकर ती मी दिली, विनोबांना दिली. म्हटली एकच घास खाल्ला होता थोरल्यानं. त्यानं घास खाली टाकला, तो उठला आणि धाकट्याच्या कानाखाली मारला. इतकं मारलं त्याला. ते म्हटले, अरे भाऊ आहेस, वाद्याच निघालास. आयुष्यभर सुखदुःखात बरोबर होतो, पण ज्या वेळेला पुण्याची वेळ आली, येड्या एकट्यानंच पुण्य मिळवलंस, माझ्या वाटणीची का नाही दिली सांग. रात्रभर दोघं जण चालत पुढच्या गावामध्ये गेले, जिथं विनोबाजींचं त्या दिवशीचा मुक्काम होता. त्यांच्या पायावर त्यांनी ते अर्पण केलं, सातबाराचा उतारा अर्पण केला. इथं आल्यानंतर 3 दिवसामध्ये आपलं मन मोठं होतं. प्रत्येक वक्त्याला ऐकत असताना, कैलास काटकर सरांना ऐकत असताना आपल्याला पण लय भारी वाटत होतं. म्हणजे ज्यांना लक्ष्मी कधी प्रसन्नच झाली नाही, कितीही प्रयत्न करून त्या माणसाकडे बघितलं की असं तोंड आपलं आब असून जातं की कसं काय गड्या, एकट्यालाच कसं काय. मग आम्ही तुकोबरायांच्या अभंगामध्ये ऐकतो की संतती, संपत्ती, झोप हे सगळं प्रारब्धाधीन आहे साहेब. मग त्याच गाड्याला कॉम्प्युटर का दुरुस्त करायला मिळावा, त्याच गाड्याला ती करायची बुद्धी का व्हावी, एवढं जण इकडं तिकडं भेटलेले आहेत असताना सुद्धा, आणि तरी त्या गाड्याला एकट्यालाच का मिळावे. व्यवसायाच्या बाबतीमध्ये काही सूत्र विवेकानंदांनी सांगितले, ते सूत्र कंप्लीट त्या माणसाला लागू होतं. विवेकानंद असं म्हणायचे की ज्यांना व्यवसाय करायचा त्यांच्यामध्ये 3 गुण असले पाहिजेत. पहिला गुण तो आळसी असता कामा. बिझनेस आमचे सावजी काका इथं आहेत, त्यांना मी कायम सांगत असतो, अपार म्हणजे व्यापार. कवा पण सावजी काकाला बोलवलं, बिझी माणूस असतो. अपार म्हणजे व्यापार असं म्हटलं. म्हणजे आळस नसणारा माणूसच व्यवसायामध्ये. तो माणूस सांगत होता की 2 तासामध्ये मी सगळं काम करून बाजूला पडत होतो. व्यवसायामध्ये दुसरा कोण यशस्वी होतो? विवेकानंद असं म्हणतात की जो स्वार्थी नाहीये तो असं होतो. आपण गेल्या वर्षी चाणक्यांचं एक वाक्य ऐकलं होतं, किंवा भाऊ सावंत इथं आहेत, भाऊ सावंतांचं व्यवसाय वृद्धीचं त्यांचं सूत्र असं आहे की गिव्ह मोर, ग्रो मोर. तुमच्या सोबत जी माणसं काम करतायत त्या प्रत्येकाला खूप पगार द्या. त्यांची कुठलीच डिमांड कमी करू नका. तुम्हाला जे हवंय ते त्यात द्या ना. तुमच्या बरोबर जे काम करतात त्यांना गिव्ह मोर, ग्रो मोर. जेवढे स्वार्थी रोज संध्याकाळी विचार करतायत त्यांची ग्रोथ तशी दिसत नाही. म्हणजे मी ज्या अर्थानं बोलतोय, आपण विवेकानंदांच्या जयंती आहेत त्यांच्यातलं सूत्र आपण व्यवसायाच्यासाठी बोलतो आहोत. आणि तिसरी गोष्ट ते म्हणतात की व्यवसायामध्ये तोच यशस्वी होऊ शकतो की जो ढोंगी नाहीये. ती भेट आपण ढोंगी याचा अर्थ की टाटा आणि विवेकानंदांची भेट जी झाली होती त्या बोटीमध्ये 1897ला इंग्लंडला जात असताना, त्यावेळेला टाटा भेटलेले आहेत विवेकानंदांना, आणि विवेकानंदांना म्हणतायत की मी निघालोय भारतासाठी, मला पोलादाची फॅक्टरी काढायची आहे, तर मला तुमचा आशीर्वाद असू द्या. त्यावेळेला विवेकानंदांनी त्यांना 3 गोष्टी सांगितल्या की तुमच्या जी माल तुम्ही तयार करणार आहेत फॅक्टरीमध्ये तुमच्या, त्याच्यामध्ये गुणवत्तेला कॉम्प्रोमाइज करू नका.
नंबर 2, ग्राहक देवो भव अशी तुमची भावना असू द्या. आणि तुम्ही जे निर्माण करता आहात तो संपत्ती, त्यातला 30% वाटा तुम्ही देशाला द्या. दिदी आणि दादांनो, टाटांची संपत्ती आता आपण बघितली आज तागायत या 3ऱ्या-4थ्या पिढीपर्यंत 30% रक्कम त्याने आज ही राष्ट्राला समर्पित करतात. टाटा स्पेस रिसर्च सेंटर, टाटा सोशल सायन्सेस, टाटा कॅन्सर रिसर्च सेंटर, टाटा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट. आणि मग ह्याच्यामध्ये काय होतं, या पवित्र आणि शुद्धतेचा जर व्यवसाय केला तर त्याचा परिणाम काय होतो की शंतनू नायडू नावाचं लेकरू त्यांना भेटतं. म्हणजे ज्या दिवशी रतन टाटा गेले ते उत्तुंग, म्हणजे या मातृभूमीमध्ये, तुमच्या माझ्या मातृभूमीमध्ये व्यवसाय करणारे नफेखोर पैसेवाले धनवान खूप आहेत आणि त्यांचा रोज मृत्यू होतोय. करोडोची प्रॉपर्टी त्यांच्याकडे आहे. पण अख्खा भारत ज्याच्यासाठी 3 दिवस हळहळत होता अशी भारतामधली एकच व्यक्ती आहे. कारण त्यांच्या जगण्याला आणि त्यांच्या बिझनेसला जे अधिष्ठान आहे ते विवेकानंदांचं अधिष्ठान आहे. म्हणून तिथपर्यंत बघा ना, टाटा ज्या दिवशी गेले तो पारसी माणूस, हिंदू सुद्धा नाही, आपला सुद्धा नाही, पण गेल्यानंतर तुमच्या माझ्या डोळ्यात सुद्धा पाणी उभं राहिलं. आणि मग मी त्या शंतनू नायडूने लिहिलेलं टाटांच्या वरचं मी पुस्तक वाचलं. म्हणजे ह्या माणसांची संवेदनशीलता किती असते. टाटा, तो शंतनू नायडू नावाचा मुलगा आहे, त्याला आपण ह्यावर्षी आणण्याचा प्रयत्नही केला खूप. डॉक्टर शिंदे सर त्याच्याकडे जाऊन पण आले पुण्याला. या शंतनू नायडूचा की आपण बघितलं असेल त्यावेळेला टाटांच्या बरोबर अंत्ययात्रेला होता. ते पोरगं एकदम भारी, असं लुकडं आणि असं तुम्हाला मला पण मोहात पाडणारं, चेहऱ्यावर कायम स्माईल असं ते पोरगं होतं. आणि अडकलं नव्हतं ते कोणत्या गोष्टीमध्ये, सगळे त्याच्या पाठीमागं होते, पण हे सर्रकन निघून जात होतं. आणि मग ते पुस्तक वाचत असताना प्रत्येक प्रसंग जो टाटांच्या विषयी लिहिलाय तो लिहितो तो पुस्तक की टाटा उद्योगपती म्हणून श्रेष्ठ होतेच, पण टाटा माणूस म्हणून कसे श्रेष्ठ होते त्याची काही उदाहरणं त्या शंतनूनं दिलीत. आणि मग ह्या फॅक्टरीतलं मॉडेल, जसं टाटांच्या फॅक्टरीतलं मॉडेल शंतनू नायडू झाला, तसं मला कधीतरी वाटतं की ही माझी जी फॅक्टरी आता सुरू आहे तुमच्या रूपानं, ही फॅक्टरी अवघी त्याची व्हायची. कारण हा शंतनू नायडूचा पुण्यामध्ये गुड फेलोज नावाचा ग्रुप आहे की जसं माझं तुम्ही माझे आहात. आणि या गुड फेलोज मधून हे पोरगं काम करत आहे, त्याचं ऑफिस आहे पुण्यामध्ये. आणि त्याचं पहिलं काम आहे की जे काम टाटाने रेकग्नाइज केलं, की ज्या कामामुळं टाटाने त्याला जवळ बोलवलं, त्याचं कोणतं काम होतं की तो एक दिवशी रुबी हॉलच्या त्या चौकामध्ये उभा होता आणि गाडी आली आणि त्या गाडीखाली कुत्रं संपलं, त्याच्या शरीराच्या चिंध्या झाल्या. आणि तो त्या दिवशी विचार करत होता की हे माझ्या समोर 6वं कुत्र पुण्यामध्ये गाडीच्या खाली येऊन संपून गेलं. त्याच दिवशी तो अस्वस्थ झाला. त्याच्या विचाराच्या सगळ्या लेकरांना त्याने एकत्र बोलवलं. आता हे पुण्यातली कुत्री वाचवायची कशी, ह्याच्यासाठी पोरं विचार करतात. हे सगळी पोरं, गुड फेलोजचा ग्रुप आहे तो विचार करतो. मग त्यांच्या असं ध्यानात आलं की पोरांच्या शरीरावर अशी एक जीन पॅन्ट कुठली तरी आहे की जी चकाकते रात्रीची, तिचं काय म्हणायचं टेक्स्टाईल, पार्कल नावाची जीन आहे. घातले कोणी एखाद्या उठून उभा राहील का? पार्कल नावाचं ते टेक्स्टाईल मधून निघालेलं जीनचं कापड आहे, ते रात्रीचं चमकतं. मग त्यांनी ज्यांच्याकडे पार्कलच्या जीन्स होत्या त्या मैत्रांच्याकडे, त्यांनी त्या सगळ्या एकत्र आणल्या. एका टेलरकडे गेले. टेलरला म्हटले की हे जे आम्हाला गळ्यात, कुत्र्याच्या गळ्यात बांधायची बँड तयार करून द्या. कुत्र्याच्या गळ्यात आपल्याच पॅन्टचा त्यांनी काढला, तो पट्टा काढला. 500 कुत्र्याला एका दिवसात ह्या गड्याने पुण्यातल्या पट्टा बांधला. तिची एक फाईल तयार केली आणि ती फाईल टाटांच्याकडे पाठवली. आणि मग एक दिवशी पत्र आलं याला की भेटायला ये. मोठी माणसं कशी भारी असतात बघा. आणि मग तिथून भेटीचा सिलसिला सुरू झाला दोघांचा. आणि याचं सगळ्यात मोठं म्हणजे कसं मी म्हटलं ना, ग्रो मोर गिव्ह मोर. ज्याचं हृदय प्राण्यांच्या प्रेमाच्या जीवानं सुद्धा भरलेलं असतं. टाटाना इंग्लंडचा सर्वोच्च पुरस्कार दिला होता आणि तो राजाच्या, इंग्लंडच्या राजाच्या हस्ते होता. आणि ज्या दिवशी पुरस्कार द्यायचा होता त्या दिवशी टाटा गेले नाहीत.
न जाण्याचं कारण होतं टाटांच्या जवळ आपण कधी बघितले असतील त्यांच्या रील्समध्ये 2 कुत्री आहेत. त्या 2 कुत्र्यापैकी एक कुत्रा आजारी होतो आणि त्यांनी कळवून टाकलं इंग्लंडला त्या पुरस्काराच्या ज्या संयोजकांना की मी नाही येऊ शकत कारण माझं कुत्रं आजारी आहे. आम्ही माणसं आजारी असताना सुद्धा बाहेर जातो, पण ते कुत्रं आजारी असताना सुद्धा त्यांनी कळवलं आणि स्वतः इंग्लंडच्या राजाने फोन करून टाटांचं अभिनंदन केलं की मला तुमचा अभिमान आहे की तुम्ही तुमच्या जवळ असलेल्या एका मुक्या प्राण्याच्याशी तुम्ही संवेदनेने एकरूप झालात, आम्हाला तुमचा अभिमान आहे. गिव्ह मोर ग्रो मोर म्हणजे आम्हाला व्हायचं आहे, ज्या क्षेत्रात जायचं आहे, सामाजिक क्षेत्रामध्ये जायचं आहे तर वटवाणी सरांच्या सारखं गेलं पाहिजे. बिझनेसमन होऊन भविष्यामध्ये आणखीन काय, जसं की आता शिरकांडी सरांनी सांगितलं की मी नाममध्ये नानाजींच्या सोबत काम करतो. वेड्यासारखं मी नानाजींचं दातृत्व मी माझ्या स्वतःच्या मी अनुभवतोय गेले 5-6 वर्ष. हा माणूस आला कोणी त्याच्याकडे तर प्रत्येकाला तो दान देतो आहे. आणि नानाचं एक वाक्य आहे, संपत्तीनं तुमची एकदा ओंजळ भरली की जे खाली सांडतंय ते वाटत चाला, कारण त्याच्यातलं तुमच्यासोबत काही येत नाही. म्हणजे ही भूमिका ज्यांनी ज्यांनी सांभाळली ते पुढे जात आहेत असं म्हटलं. कल्पना दाभाडेंचा प्रवास आपण बघितला. म्हणजे प्रतिकूल परिस्थिती, प्रतिकूल गोष्टी, आणि कल्पना दिदीकडे बघितल्यानंतर आपल्याला असं वाटत होतं की केवढा मोठा संघर्ष. 10 वर्ष बाहेरचं जग अजिबात बघितलेलं नाही. म्हणजे जे आयडॉल्स इथं आणण्याचा प्रयत्न केला आपण, त्या क्षेत्रातले त्यांच्या आयुष्यातला संघर्ष आपण बघितला. सगळ्यात भारी हिट हाय काय त्याला म्हणायचं, हाय व्होल्टेज नाही, सगळ्यात जास्त चॅनल लई चालतो त्याला काय म्हणतो, TRP. सगळ्यात लई TRP घेतला मामाने घेतला आपल्याकडे. म्हणजे ह्याच्याबाबत तुम्ही सगळ्यांनी असं म्हणजे मामाच्या एंट्रीपासूनच आपल्या लक्षात आलं की 84 वर्षाचा तरुण आम्हा सगळ्यांना तो मार्गदर्शन करत होता. जीवनाची सत्य आपल्या रांगड्या भाषेमध्ये सांगत, मार्का बैल मध्ये झोपायचा असतो हे मामानच सांगावं आणि त्याच्याच तोंडात शोभून दिसतो. म्हणजे संसार चालवत असताना कुठलाही असला, मग त्यांनी सांगितलं की कुटुंबातला असू द्या, संस्थेतला असू द्या, देशातला असू द्या, जेवढा मार्का बैल असेल तेवढा न मारणाऱ्या बैलांच्या मध्ये घेऊन हाकायचा असतो. कुटुंब नावाच्या संस्थेचा म्हणजे हे त्यांना आणायचं त्याच्या पाठीमागचं कारण एकच होतं की आम्ही सगळे संवेदनाहीन होत चाललो आहोत. 2-2, 3-3 माणसं आम्ही एकत्र राहायला तयार नाही. आणि त्या माणसाचं शक्य नाही, सभागृहातल्या कुणालाही शक्य नाही, तुमच्या माझ्यासारख्या कुणालाही शक्य नाही. ही अशक्य कोटीची गोष्ट आहे की जी त्यांनी करून दाखवली. आम्हाला कुणालाच शक्य नाही. पण असंही असू शकतं 2025 मध्ये या देशामध्ये 47 माणसाचं कुटुंब एकत्र राहू शकतं. हे एक अलौकिक गोष्ट आपल्या समोर येणं, कारण आम्ही 2, 4, 6, 8, 10 जण सुद्धा एकत्र राहू शकत नाही कुठल्याच ठिकाणी. त्यासाठी आमच्यासाठी ते आदर्श होत. 3 पिढ्या एकत्र नांदत असताना एक विचारवंत असं म्हणतो की 3 पिढ्या एकत्र नांदत असताना मधल्या पिढीनं वरच्या आणि खालच्या पिढीची काळजी घ्यायची असते. की आई बाबा, आई विठ्ठल विठ्ठल नावाचा चित्रपट खूप छान आलाय, उद्या आपण सगळ्यांनी तो एकत्र बघायचा आहे. बाबा तुमचं ब्लड प्रेशर तपासून 6 महिने झालेत, आपल्याला ते आता तपासायला जायचं आहे. ही मधली प्रौढ पिढी ज्यावेळेला उगवत्या पिढीच्या समोर आपल्या बापाची काळजी घेते, त्यावेळेला उगवत्या पिढीला दुसऱ्या कुठल्या संस्कार शिबिराला घालण्याची आवश्यकता नसते, ते घरातच शिकत असतं. कुटुंबाची ही संज्ञा, मी स्वतः एकत्र कुटुंब पद्धतीतला, बहीण भावांच्या मध्ये वाद होत असतात, भावाभावांच्या मध्ये वाद होत असतात. आज गेल्या 1 महिन्यामध्ये मी माझ्या 2 बहिणी हरवलो आणि लक्षात येतं की खूप चुका झाल्या आयुष्यामध्ये. बहिणींना समजावून घेताना, भावांना समजावून घेताना
पण बाळानं हे कळतंय, हे आत्ता आयुष्याच्या उत्तरार्धात कळत आहे. त्या चुका त्या क्षणाला आपण सावरू शकलो असतो, त्या कव्हर करू शकलो असतो. माणूस म्हणून जगण्याच्या व्याख्येमध्ये आपण आपल्या जवळच्या हाडामासाच्या रक्ताच्या माणसांना आपल्या जगण्यानं न्याय देत नसू आणि बाहेर आपण मोठेपण मिरवत असू तर ते खोटं आहे. आणि म्हणून जिथं न्याय द्यायचा आहे, ज्या संस्थेला जिथं जिथं जवळ न्याय द्यायचा आहे तिथं आपण नाही देऊ शकलो तर आपलं जगणं अंधारात होतं, मुखोट्याच होतं. म्हणून कुटुंब संस्था निदान आहे तेवढी तरी कुटुंब संस्था आमच्या प्रेमानं आम्ही जिवंत ठेवावी. आम्हाला नाही 47 माणसं, भले आमच्या घरात 3 माणसं 4 माणसं, पण आहे त्या माणसानं मला त्या जावाजावांचं लय भारी वाटलं. खुयेचे आमच्यात भांडणं, पण आम्ही मामापर्यंत पोहोचू शकलो नाही. भांडणं तर व्हायलाच पाहिजे. आपलं घर म्हणजे काय मठ नाहीये, तू एकमेकाला घासायला पाहिजे, नो डाऊट मानवी प्रवृत्ती आहे, पण ती प्रवृत्ती जिथल्या तिथं संपवता आली पाहिजे. कुटुंब संस्था जिवंत राहिली. मी माझ्या प्रबोधनाच्या 30 वर्षाच्या व्याख्यानांच्या मधून मी केवळ एवढंच काम करतो आहे की माणूस त्याच्या आयुष्याच्या एका उंचीवर गेला पाहिजे. माणूस म्हणून तो चांगल्या उंचीवर पोहोचणं ही त्याची सगळ्यात समजून घेण्याची व्याख्या कशी, तो स्वतःला, तो घरच्यांना, तो आजूबाजूच्या लोकांना कसं वागवतो त्याच्यावर त्याच्या जगण्याची व्याख्या ठरते. बाहेर तो कितीही मोठा असला तरी ही तिची जगण्याची म्हणजे त्या संजय दत्त ते कुठलं चित्रपट गांधींना विचारतंय बघा ते, मुन्नाभाई MBBS. त्या मुन्नाभाई MBBS मध्ये माणसाचं मोठेपण कसं ओळखायचं त्याच्यामध्ये ते गांधी बाबा सांगते, तुम्ही तुमच्या कनिष्ठाशी कसं वागता त्याच्यावरून तुमचं माणूस पण ठरतं, तुम्ही जगात किती पण मोठे असा. म्हणजे तुम्ही शिपायाबरोबर कसं वागता, तुम्ही तुमच्यापेक्षा कनिष्ठ असलेल्या, वयानं कनिष्ठ असलेल्या माणसाबरोबर, म्हणजे समाजात तुमची प्रतिष्ठा जरी मोठी असली तरी तुम्ही तुमच्या ड्रायव्हर बरोबर कसं वागता, तुमच्या शिपायाबरोबर कसं वागता, तुम्ही मजुराबरोबर कसं वागता. म्हणजे तुम्हाला तुमच्यापेक्षा कनिष्ठ दर्जाच्या माणसाला एक सन्मानानं वागवण्याची क्षमता तुमच्या हृदयामध्ये आहे का, तर तुम्ही चांगला माणूस आहात असं म्हटलं. पुढचं लिमिये सरांचं होतं. 2 दिवस झालं, परवा दिवशी संध्याकाळी भाजगे अण्णा येत असताना, त्यांच्या चिरंजीवाला घेऊन येत असताना त्यांना बिबट्या आडवा गेला. मागच्या त्या जनुबाईच्या मंदिराच्या जवळ आडवा गेला. काल संध्याकाळी काल रात्री पहाटे 4-4:30 वाजता सुद्धा लक्षात आलं. कुलकर्णी आपले आहेत का ते मग आवाज काढणारे, गेले का इस्लामपूरचे, त्यांनी जो आवाज काढला, त्या माकडाचा आवाज काढला, तो तसाच 3:45 वाजता काल रात्री आवाज आला. म्हणजे परवा दिवशी माकडं ओरडतायत, टिटव्या ओरडतायत. आणि मग लक्षात आलं की आलाय, गडी आलाय. मी बाहेर आलो आणि माझ्या लक्षात आलं की आपले वॉचमन जे आपल्यासाठी काम करतायत ते गेटच्या बाहेर आहेत. मग आम्ही 3-4 बाहेर गेलो, त्यांना गेटच्या आत आणलं. म्हटलं हे कारण उपल्याच्या आरती असा ओरडतोय. मागच्या वेळेला मी एक कहाणी सांगितली होती, आठवते का बघा, ती चितळाची कहाणी सांगितली होती. काळविटाला आणि माकडाला वाघ किंवा सिंह आला की त्याला पहिल्यांदा जाणीव होते आणि मग ते ठराविक पद्धतीनं ओरडतं. आणि ते ओरडलं की अख्खं जंगल जागा होतं. आणि जंगलातले त्या वाघा आणि सिंहाजवळचे सगळे पशुपक्षी निघून जातात, बाजूला निघून जातात. ज्याला सामाजिक क्षेत्रात, संघर्षाच्या क्षेत्रात ज्याला काम करायचं आहे, ज्याला समाज जागा करायचा आहे, की जो ओरडून सांगतो, समाजाच्या विरुद्ध प्रवाहात पोहायला सांगतो, त्याला त्याची भूमिका त्या चितळाची असते. कारण चितळाच्या ओरडण्यानं जंगल जागा होऊन जंगलातले पशुपक्षी दूर तर जातातच, पण त्या चितळाचा धोका तो असतो की तो जवळ असणाऱ्या वाघाला आणि सिंहाला सांगतो की मी इथं आहे. तो आपला स्पॉट देतो आणि तो स्वतःची मौत ओढून घेतो. मग तो जंगलाचा तो संदर्भ आपल्याला लिमिये सरांनी सांगितलेला आहे. प्राजक्ताताई 5 फुटाचं असताना, 5 फूट उंची असताना सुद्धा आपल्या आयुष्याचं यश, म्हणजे त्या ओम शांती चित्रपटामध्ये त्या शाहरुख खानचा डायलॉग आहे, कोई भी चीज
अगर आप अपने दिल से चाहो तो पूरी कायनात उसे मिलाने के लिए जुड़ जाती है. 5 फूट उंची असताना सुद्धा मिलिटरीमध्ये प्रवेश करणं आणि खूप आणि आपल्या सातारच्या गोडबोली फॅमिलीमध्ये त्यांचं माहेर असतं आणि ती एवढ्या उंचीवर जाते. इथून खाली उतरल्यानंतर आमचे ड्रेसमधले जे होते त्यांना भेटताना सुद्धा इतकं त्यांनी जे सांगितलं की इंडियन आर्मीचं जे कल्चर आहे ते कल्चर त्यांनी त्यांच्या इथल्या आचरणानं दाखवलं. खाली उतरले ते जवानांना भेटताना सुद्धा त्या खूप रिस्पेक्टनं त्यांच्याशी बोलत होते. आज सकाळी उमेश दादानं, कारण ही परिस्थिती आहे, व्यथा आहेत, खूप दादा दिदींचे फोन येतात, 5-6 अटेम्प्ट झाले काका, आता घरच्यांना काय बोल दाखवायचे. आम्ही मायभू सेवा यात्रेला ज्या वेळेला सिंदखेड लपालीला गेलो होतो, सिंदखेड लपालीची पण मंडळी आली तिथं, त्यावेळी एका दादाचा 7वा अटेम्प्ट संपला होता, वय संपलं होतं आणि त्याचा फोन आला की काका मी म्हणजे संपतो होतो, मी आत्महत्या करतो आहे. तर त्याला मी सिंदखेड लपालीला बोलवलं, रात्रभर आम्ही 2 जण बोलत बसलो आणि तो मला भेटायला आला होता तर फुल पिऊन आला होता. म्हटलं अरे कधी आयुष्यात पिला नाहीस? नाही काका झेपतच नाही. 7 अटेम्प्ट, इतकं गोड पोरगं, पुण्यात कधीही गेलं तर भेटणारं, आणि ज्या वेळेला 7वा अटेम्प्ट संपल्यानंतर, त्याचं वय संपल्यानंतर ज्या वेळेला माझ्याशी बोलला त्यावेळेला लक्षात आलं की MPSCचं वास्तव सगळ्या लेकरांच्या समोर आलं पाहिजे. आणि म्हणून उमेश दादाला झाली. सकाळी उमेश दादानं खूप छान त्यानं सांगितलं. आम्ही त्याच्यावर विचार करतोय की 5-6 अटेम्प्ट दिल्यानंतर किंवा 3-4 अटेम्प्ट दिल्यानंतर जी प्रचंड बुद्धिमत्ता तयार होते पण ती वापरता येत नाही, मग त्यांना आपण बी टीम कुठल्या एका चांगल्या प्रकाशाकडे घेऊन जाता येतील का? कुठले कोर्सेस आपल्याला छोटे छोटे तयार करता येतील का रयतच्या माध्यमातून, की ते एकदा केल्यानंतर त्या मुलाला त्याच्या स्वतःच्या पायावर उभा राहता येईल, अशी काय व्यवस्था करता येईल का? त्याच्याविषयी आमचं चिंतन सुरू आहे. जी जमीन आता बाबांनी दिली, संतोष बाबांनी आपल्याला पुण्याच्या जवळ दिली, त्याच्यामध्ये त्या जमिनीमध्ये सुद्धा आमचा तोच हेतू आहे की तिथं असं एखादा केंद्र उघडता येईल का, की 3-4 अटेम्प्ट झालेले आहेत MPSCच्या लेकराचे, तो आता हताश झाला आहे, त्याच्याकडे बुद्धिमत्ता आहे आणि त्याला काही स्किल दिल्यानंतर पुन्हा त्याच्या पायावर उभा राहता येईल, असं आणखीन एखादं चांगलं केंद्र तिथं करता येईल का? त्यासाठी आम्ही तो प्रयत्न करतो आहोत आणि म्हणून उमेश दादाला आज बोलवण्यात आलं होतं. समारोपाकडे येताना मी एवढंच आपल्याशी शेअर करीन. दिदी आणि दादांनो, बाहेरचा भाग आहे तो प्रचंड विषमता तयार झाली आहे, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक क्षेत्रामध्ये. एक बाप म्हणून जीव कळवळतो, आता हळहळतो की तुम्ही ज्या जगामध्ये आता प्रवेश करत आहात त्या जगात, ते जग भोवताल जर खूप आतून बघितलं तर ते कोणत्या रीतीनं पोखर. राजकीय क्षेत्र निवडायचं झालं तर आपण अनुभव घेतला 20 तारखेला. अतिशय विचित्र परिस्थिती आहे. म्हणजे तुमच्याकडे पैसा असेल तरच तुम्ही निवडून येऊ शकता, हे आता राजकीय क्षेत्रानं सिद्ध केलं. तुमच्याकडे प्रचंड व्हिजन आहे, बोलण्याची ताकद आहे, तुम्ही खूप समाजसेवा करता, तुम्ही विधानसभेमध्ये जाऊन चांगले प्रश्न मांडू शकता, तुमच्याकडे कुवत आहे, क्षमता आहे. मला वाटत नाही म्हणजे सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता. म्हणजे त्या दिवशी मी माझ्या गावामध्ये बघितलं, ज्या वाटल्या जात होत्या रकमा, ज्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये काही बुद्धिमंतांनी टाकले होते ना पोस्ट, गाव विकलं जात आहे, आणि मी धडधडी डोळ्याने मी माझं गाव विकलं जाताना बघत होतो. ह्याच्यातला कुणाला वाटत असेल की बाबा आता आपल्याला राजकीय क्षेत्रामध्ये प्रयोग करायचा आहे तर हा प्रयोग आपण करू शकतोय त्यामध्ये, की माझं गाव मी विकू देणार नाही. पण त्याला मी मगाशी सांगितलं की चितळासारखं काम करावं लागेल, स्वतःची आहुती द्यावी लागेल. राजकीय क्षेत्र तुमच्या माझ्यासाठी शिल्लक राहिलेलं नाही. म्हणजे एक काळ असा होता, यशवंतराव चव्हाण साहेबांचा काळ होता, त्या काळातली म्हणजे त्या काळातली जी राजकीय परिस्थिती होती एकमेकाला समजून घेण्याची माणसाची. म्हणजे मी असा एक प्रसंग एका व्याख्यानातून ऐकला की पंडित नेहरू पंतप्रधान होते आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष दिल्लीमध्ये उतरले होते, येणार होते त्याचे. आणि त्यावेळेला एक संसदीय समिती, ज्या वेळेला परदेशाचा एक राष्ट्राध्यक्ष भेटायला येतो, एक संसदीय समिती घेऊन जायची असते भेटायला. आणि त्या समितीमध्ये सगळ्यात कमी वयाचे 30 वर्ष वयाचे अटल बिहारी वाजपेयी होते. आणि त्यावेळेला जनसंघाचे फक्त 2च संसदेमध्ये सभासद होते, सदस्य होते.
आणि ज्या वेळेला क्रुश्चेव खाली उतरत होते, ते राष्ट्राध्यक्ष उतरत होते, त्यावेळेला अशी लाल कार्पेट असते. या बाजूला 15 सदस्यांनी उभं राहायचं असतं, संसद सदस्यांनी या बाजूला, आणि मग पंतप्रधान त्या राष्ट्राध्यक्षांची ओळख करून देत असतात. हे अमुक आहेत, हे ह्या पक्षाचे आहेत, ह्यांनी एवढं काम आपल्या मतदारसंघामध्ये केलं आहे, देशासाठी हे केलं आहे. अटल बिहारी वाजपेयी सगळ्यात ज्युनियर असल्यामुळं ते सगळ्यात शेवटी पाठीमागं होते आणि सगळ्यांची 29 जणांची ओळख संपत आली आणि पंडित नेहरू रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना म्हणतात, नाव मीट द फ्युचर प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया मिस्टर अटल बिहारी वाजपेयी. ही उदारता म्हणजे मतभेद आणि मनभेद याच्यामध्ये आता तर ते शक्यच नाही. आता कुठपर्यंत म्हणजे गेली परिस्थिती काल आपल्याला सांगितलं. म्हणजे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीची गोष्ट परवा कुणीतरी सांगितलं, कराडला भेटून येतो असं नुसतं म्हटलं तरी केवढा गोंधळ होतोय आता लोकांना. मग कराडला भेटायचं तर कुणाला भेटायचं, मग कोणती नावं कोणत्या गोष्टीमुळे बदनाम होत आहे ते आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं. मग कराडला भेटून येतोय एवढं सुद्धा म्हणणं आता अवघड झालंय, इतकी परिस्थिती वाईट झालेली आहे. त्याच्यामुळे राजकीय क्षेत्र, सामाजिक क्षेत्रातली विषमता सांगण्याची आवश्यकता नाही. जात, पोटजाती, आता गावागावामध्ये, मी आत्ता माझ्या गावामध्ये सुद्धा बघितलं, गावागावामध्ये वेगळी वेगळी गावं झाली. मला कित्येक शिक्षक सांगतात की मी माझ्या वर्गातल्या मुलांना लाल, पिवळी, हिरवी, निळी जर कागदं, त्याच्या जर खेळणी करायला, त्याची जर काही कागदाची वस्तू तयार करायला दिला तर त्या जातीचं पोरगं त्या रंगाचं काळीच ते कागद उचलतंय. म्हणजे आम्ही आमची जात, आमचा धर्म की कधीच आम्हाला कळतही नव्हतं, आणि आता मात्र 8वी, 9वी, 5वी, 3री त्या पोरांच्या मध्ये आलं. एक इलेक्शन बातमी वाचली असेल तुम्ही, आमच्या सांगली जिल्ह्यातली एका प्रायव्हेट स्कूलनं इलेक्शन घेतली, 4थीमध्ये पोरांची इलेक्शन घेतली. त्यांना प्रयोग करायचा होता, लोकशाही कशी रुजवली पाहिजे त्याचा. जो उभा राहिला होता त्याच्या बापानं 5-5 रुपये वाटायला दिले होते. बातमी आपल्याकडे पुराव्यादाखल शिल्लक आहे. त्याच्यातला एक फुटून गेला, त्यो निवडून आला, त्याच्या बापानं आपल्या पोराला सांगितले वाटलेलं पैसे परत संध्याकाळी आला. असं व्हायला पाहिजे खरं. म्हणजे ह्या राजकीय क्षेत्रात आता सुद्धा जे वाटले आणि जे निवडून आले नाहीत, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक. रात्रीच मला युवराज दादा एक उदाहरण सांगत होता की नांदेडमध्ये परवा दिवशी 5वीच्या पोरानं आपल्या वडिलांना एक शैक्षणिक साहित्य मागितलं. परवाचीच घटना. बापानं दिली नाही म्हणून त्या पोरानं रानात जाऊन फास लावून आत्महत्या केली. पोरगं घावना म्हणून बाप रानात गेला. बापानं बघितलं पोरानं आत्महत्या केली. बापानं शांत त्या पोराला खाली उतरलं, बाजूला ठेवलं. त्याच कासऱ्यानं स्वतःला फास लावून घेतला. शिक्षण विषमता, ज्याला इमॅजिनिंग इंडियामध्ये स्वप्न बलशाली भारताचं याचं चिंतन करत असताना नंदन नीलकेनी भारताचं, बलशाली भारताचं स्वप्न रंगवत असताना नंदन नीलकेनी असं म्हणतात की कसा मला भारत हवाय की या भारतामध्ये जन्माला येणारं बाळ हे कुपोषित असता कामा नये. इथल्या आया त्या क्षमतेच्या, इतक्या ताकदीच्या असल्या पाहिजेत की त्यांना गरोदर असताना पोषण आहार मिळाला पाहिजे, जेणेकरून ते बाळ सदृढ बाहेर येईल. जन्माला आलेल्या बाळाला त्याला त्याच्या क्षेत्रामध्ये जिथं जायचंय त्या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी मतभेद आणि मनभेद याच्यामध्ये आता तर ते शक्यच नाही. आता कुठपर्यंत म्हणजे गेली परिस्थिती काल आपल्याला सांगितलं. म्हणजे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीची गोष्ट परवा कुणीतरी सांगितलं, कराडला भेटून येतो असं नुसतं म्हटलं तरी केवढा गोंधळ होतोय आता लोकांना. मग कराडला भेटायचं तर कुणाला भेटायचं, मग कोणती नावं कोणत्या गोष्टीमुळे बदनाम होत आहे ते आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं. मग कराडला भेटून येतोय एवढं सुद्धा म्हणणं आता अवघड झालंय, इतकी परिस्थिती वाईट झालेली आहे. त्याच्यामुळे राजकीय क्षेत्र, सामाजिक क्षेत्रातली विषमता सांगण्याची आवश्यकता नाही. जात, पोटजाती, आता गावागावामध्ये, मी आत्ता माझ्या गावामध्ये सुद्धा बघितलं, गावागावामध्ये वेगळी वेगळी गावं झाली. मला कित्येक शिक्षक सांगतात
की मी माझ्या वर्गातल्या मुलांना लाल पिवळी हिरवी निळी जर कागदं त्याच्या जर खेळणी करायला, त्याची जर काही कागदाची वस्तू तयार करायला दिला तर त्या जातीचं पोरगं त्या रंगाचं काळीच ते कागद उचलतंय. म्हणजे आम्ही आमची जात, आमचा धर्म की कधीच आम्हाला कळतही नव्हतं. आणि आता मात्र 8वी 9वी 5वी 3री त्या पोरांच्या मध्ये आलं. एक इलेक्शन बातमी वाचली असेल तुम्ही, आमच्या सांगली जिल्ह्यातली एका प्रायव्हेट स्कूलनं इलेक्शन घेतली 4थीमध्ये, पोरांची इलेक्शन घेतली. त्यांना प्रयोग करायचा होता लोकशाही कशी रुजवली पाहिजे त्याचा. जो उभा राहिला होता त्याच्या बापानं 5-5 रुपये वाटायला दिले होते. बातमी आपल्याकडे पुराव्यादाखल शिल्लक आहे. त्याच्यातला एक फुटून गेला, त्यो निवडून आला. त्याच्या बापानं आपल्या पोराला सांगितले वाटलेलं पैसे परत संध्याकाळी आला. असं व्हायला पाहिजे खरं. म्हणजे ह्या राजकीय क्षेत्रात आता सुद्धा जे वाटले आणि जे निवडून आले नाहीत, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक. रात्रीच मला युवराज दादा एक उदाहरण सांगत होता की नांदेडमध्ये परवा दिवशी 5वीच्या पोरानं आपल्या वडिलांना एक शैक्षणिक साहित्य मागितलं. परवाचीच घटना. बापानं दिली नाही म्हणून त्या पोरानं रानात जाऊन फास लावून आत्महत्या केली. पोरगं घावना म्हणून बाप रानात गेला. बापानं बघितलं पोरानं आत्महत्या केली. बापानं शांत त्या पोराला खाली उतरलं, बाजूला ठेवलं. त्याच कासऱ्यानं स्वतःला फास लावून घेतला. शिक्षण विषमता, ज्याला इमॅजिनिंग इंडियामध्ये स्वप्न बलशाली भारताचं याचं चिंतन करत असताना नंदन नीलकेनी भारताचं बलशाली भारताचं स्वप्न रंगवत असताना नंदन नीलकेनी असं म्हणतात की कसा मला भारत हवाय की या भारतामध्ये जन्माला येणारं बाळ हे कुपोषित असता कामा नये. इथल्या आया त्या क्षमतेच्या इतक्या ताकदीच्या असल्या पाहिजेत की त्यांना गरोदर असताना पोषण आहार मिळाला पाहिजे, जेणेकरून ते बाळ सदृढ बाहेर येईल. जन्माला आलेल्या बाळाला त्याला त्याच्या क्षेत्रामध्ये जिथं जायचंय त्या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी असलं पाहिजे. अख्ख्या भारतामध्ये ही व्यवस्था असली पाहिजे की तो ज्या क्षेत्रामध्ये जातोय त्याला उच्च पदावर घेऊन जाणारी व्यवस्था असली पाहिजे. आता आमच्या सगळ्यांच्या म्हणजे आपण सगळ्यांनी जरी विचार केला की आम्हाला आमच्या क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये यश मिळवायचं आहे तर त्याच्यामध्ये विषमता किती आहे. आर्थिक विषमता. टाटांच्या एका पुस्तकामध्ये त्यांनी असं लिहिलंय की मी 25-30 वर्षापूर्वी, रतन टाटांच्या अगोदरचे JRDच्या पुस्तकामध्ये ते आहे, 30-40 वर्षापूर्वी मी पुण्याच्या रुबीच्या चौकामध्ये उभा आहे. तिथले भिकारी कोपऱ्यातून मला भीक मागतायत कारण त्यावेळेला सिग्नल्स नव्हते, पोलीस होते. त्या चौकातून पार व्हायच्या पर्यंत पलीकडं भिकारी मला कोपऱ्यातून भीक मागत होते. 30 वर्षानंतर त्याच चौकात मी उभा आहे. आता ते भिकारी माझ्या काचेवर दस्तक देऊन मला भीक मागतायत. आणि पुढचं वाक्य त्यांचं आहे की ही जर दरी संपली नाही तर त्यांची दस्तक जी काचेवर आहे ते पोटाची भूक माझी काच फोडून माझ्या नरडीपर्यंत पोहोचेल. यासाठी या सगळ्या विषमता आम्हाला संपवाव्या लागतील. मी हा आत्ताचा कॅनव्हास यासाठी आपल्या समोर उभा करतो आहे. आपण सगळेजण खूप कठीण काम आहे. खूप कठीण काम आहे की आपल्याला त्या सगळ्या गोष्टीला मी आता जे बोलतो आहे ते संपवणं. आणि तुम्ही माझ्या आई नावाच्या व्याख्यानामधला कायम समारोपाचा तुकडा ऐकला असेल की बाप पिढीनं पुढच्या पिढीला जगण्याच्या लायकीचा समाज करून मग बाप पिढीनं मरायचं असतं. आम्ही आमच्या लेकरांना जगण्याच्या लायकीचा समाज तयार करून आमची बापाची खंत आहे की आजूबाजूला जे केलाय भवताल तयार, आणि त्याच्यासाठी मी ढीगभर उदाहरणं दिलेली आहेत. तुम्ही लातूर पॅटर्नमध्ये आहात, 2-2 वर्ष कष्ट करत आहात पण तुम्हाला यश नाही मिळत. पण एक कोणीतरी मेहता नावाची मुलगी, ती 12वीला नापास होते आणि बापाच्या पैशाच्या जीवावर पेपर फोडून ती 720 मार्क्स पाडते नीटला. तुमच्या कष्टाला नाही. म्हणजे तुम्ही बेईमान असाल, तुम्ही अप्रामाणिक असाल
आणि तुम्हाला हे सगळे घाणेरडे धंदे जमत असतील तर तुम्ही त्या जगामध्ये यशस्वी व्हाल असं एक जग आम्ही तयार केलंय आमच्या भोवताली, आम्हीच केलंय. ते करण्यासाठी आम्ही कसा हातभार लावला. मी कार्लाईलचं उदाहरण सांगितलं होतं की एखाद्या झाडाचं पिकलेलं पान जर गळून पडायचं असेल तर अख्ख्या झाडाची मूक संमती लागते. म्हणजे आमच्या भोवताली ज्या विचित्र आणि वाईट गोष्टी झाल्या त्याचा प्रतिकार आम्ही कधी केला नाही, चांगल्या लोकांनी केला नाही. पण आम्ही हा प्रपंच 25 वर्ष यासाठी मांडला की अंधाराला शिव्या देऊन अंधार संपणार नाही. आम्हाला अशा पंथ्या तयार करायच्या की त्या आई नावाच्या व्याख्यानामध्ये मी मधु कांबीकर आणि यशवंत दत्तचे गाणं कायम सांगत राहतो. कारण यशवंत दत्तला काळजी आहे, घर बांधलंय आता, पण पोरग जगाच्या बाजारामध्ये त्याला जे घाव सोसावे लागणार आहेत त्या घाव सोसताना त्याला जमल, सोसतील त्याला घाव तुझ्या माझ्या पोराला, की जग भोवताल तयार केलाय पावला पावलाला. तुम्ही तपासा ना, आता हिंसा तपासा ना, ह्या 8, 10, 15 दिवसातल्या. उद्या पोराचं लग्न आहे आणि आज आई वडील आत्महत्या करतायत. ह्या 10-12 दिवसातल्या सगळ्या हिंसेच्या घटना, जवळच्या नात्यातल्या, बाहेरच्या, म्हणजे माणसाला सांभाळ करायलाच, म्हणजे ह्या हिंसेच्या बाहेर आम्ही इतके कायम कातावलेले आहोत. छोट्या छोट्या गोष्टीचा सुद्धा आमचा राग येतोय ना, आम्ही कुठपर्यंत आमची मजल जाईल हिंसा करण्यामध्ये आम्हाला सांगता येत नाही. म्हणजे संत साहित्यामध्ये वाचत असताना, ज्ञानोबारायांचं चरित्र वाचत असताना 7 वर्षाचे ज्ञानोबाराय खोटं खोटं रुसून ज्यावेळेला त्या झोपडीमध्ये बंद होत आहेत आणि त्यावेळेला माझी मुक्ताई 11 अभंगानं आपल्या मोठ्या भावाला समजावते. 5 वर्षाची बहीण मोठ्या भावाला काय समजावताय की संत म्हणून जन्माला आलं. जग हे कायम कामक्रोधानं पेटलेलं असणार. बंतू आणि मी संत म्हणून जन्माला आलो तर ह्या सगळ्या वनव्यावर, पेटलेल्या जगावर पाणी टाकण्यासाठी तुझा माझा जन्म आहे. आणि तीच माझी मधु कांबीकर त्या गीतातून असं म्हणते, येवल्याशा पणतीचा येवलासा उशीर. इथं ज्या पणत्या आहेत ना तुमच्या रूपानं, जरी मी अंधाराच्या व्याख्या आता केलेल्या असल्या, आपलं भोवतालचं जग जे काळवंडून गेलंय, अनेक गोष्टींनी काळवंडून गेलंय, त्या जगाला उत्तर द्यायचं असेल तर येवल्याशा पणतीचा येवलाचा उजेड, आणि त्याच्यातून ही भूमिका संपेल. असं जगण्याला आम्ही जसं, याला उत्तर एकच की आम्ही कोणत्या गोष्टीनं ह्या सगळ्या गोष्टीला प्रतिक्रिया देतो. जुन्या 12वीच्या पुस्तकामध्ये एक कहाणी होती. घटना एकच आहे पण आम्ही प्रतिक्रिया कशा देतो. आता 2-3 दिवसामध्ये जे घडलं, या सगळ्या गोष्टी आम्ही आत्मसात केल्यानंतर, भरून घेतल्यानंतर आम्ही या गोष्टीला प्रतिसाद कसा देणार आहे. त्या धड्यामध्ये असं लिहिलंय, त्या धड्यामध्ये मोठा कार्यक्रम आहे हायस्कूलचा, पुढे 3 खुर्च्या आहेत, त्या 3 खुर्च्यावर 3 मैत्र बसलेत, म्हणजे खुर्च्या रिकाम्या आहेत म्हणून बसलेत. सभागृह गच्च भरलंय. तेवढ्यात एक श्रीमंत मुलगी आहे त्यांच्याच वर्गातली, तिचे आई वडील येत आहेत. मग आता शिक्षकांची धांदल सुरू होते की आता काय करायचं, कुणाला उठवायचं. हल्ली मी म्हटलं ना, कुणाला धक्का द्यायचा. मग त्यांच्या ध्यानात आलं, ही बारकाट आहे तर 3 गडी, हे 3ही पोरांना उठवल्यानंतर ह्या 3ही मुलांना राग आला. तर तिने ह्या एकाच प्रसंगाला, ही श्रीमंताची पोरगी आहे, मला उठवलं का, आई बापाला आम्हाला 3घाला उठवलं का. पहिल्यानं या प्रतिक्रियेचा विचार केला की मला आता आयुष्यामध्ये असं जगायचं आहे की नाही बाबा, आपण पुढं नाही बसायचं, कायम मागं बसायचं, जिथं उठवलं जात नाही अशा ठिकाणी बसायचं. त्यानं आपलं माघार घेतली, ती आपला गडी आयुष्यभर मागं बसत राहिला. दुसरा म्हटलं, ही गणितात हिला काही येत नाही, हिला वर्गातच धावतो मी, गणितात कसं पहिलं येतं. तिनं त्याच्या त्या दुसऱ्या मित्रानं गणितात पहिला आला, तिची जिरवली तिची. तिसऱ्यानं विचार केला की इथं फक्त श्रीमंतांना मान आहे का, मी माझ्या आयुष्यामध्ये श्रीमंत होऊन दाखवतो, म्हणजे मला कोणी त्या खुर्चीवर उचलून देणार नाही. प्रसंग एकच आहे पण आम्ही त्याची प्रतिक्रिया कशी देणार आहे त्याच्यावर भविष्य राहतो. लास्ट दीदींच्यासाठी खूप सुंदर मला, म्हणजे मगाशी इमोशनल कोशंटचा जो भाग सांगितला की आयुष्यामध्ये पतनाचा क्षण, पराभवाचा क्षण, किंवा असा जो क्षण आहे की त्या क्षणावर
तो क्षण आमच्या आयुष्यामध्ये येऊन गेल्यानंतर आम्ही सावरायचं कसं, तो घडवायचं कसं, किंवा त्या क्षणावर इमोशनल कोशंट म्हणजे आमचा भावनिक जो गुणांक आहे तो श्रेष्ठ कसा असला पाहिजे. मी व्यवहारातली दोन तीन उदाहरणं आपल्याशी सांगतोय. आपल्याला माहित आहे सगळ्यांना, चायना युद्ध झालं, खूप हानी झाली, खूप शहीद झाले लोक आपल्या देशातले. आणि त्यानंतर एक कार्यक्रम होता दिल्लीला, आणि त्यावेळेला लता दीदी खूप लहान होत्या, तरुण होत्या, आणि त्यावेळेला त्यांना ते अजरामर त्यांचं गाणं म्हणायचं होतं. त्यावेळेला टीव्ही नव्हता, फक्त रेडिओ होता. असे तो हिमाचल लोकांच्या काखेमध्ये तो रेडिओ असायचा, आकाशवाणी असायची. आणि हा कार्यक्रम सगळ्या रेडिओ स्टेशनवरून आकाशवाणीवर प्रसारित करण्यात येत होता. समोर तिन्ही सेवा दलाचे प्रमुख होते, सगळं मंत्रिमंडळ होतं, आणि लता दीदी आता गाणं म्हणत होत्या, ए मेरे वतन के लोगो जरा याद करो कुर्बानी. पहिलं वाक्य पडल्याबरोबर तिन्ही सेवा दलांच्या प्रमुखांच्या डोळ्यात पाणी आलं, समोरच्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. आणि आता कसोटी होती लता दीदींची की समोरच्यांच्या डोळ्यातलं पाणी बघून आपले डोळे आवरून आपल्याला जे गायकी दिलेली आहे, गाणं दिलं आहे, ते गाणं सर्वोत्कृष्टरित्या पेश करणं, भावनांचा माझ्यावर प्रभाव न होऊ देता मला जी निसर्गानं कला दिली ती सर्वश्रेष्ठ कला मला द्यायची आहे जगाला, आणि तिनं ती दिली. म्हणून आज सुद्धा ते गाणं, आज सुद्धा की जे आपण काल सुद्धा ऐकलं, हे मेरे वतन के लोगो जरा याद करो कुर्बानी, इमोशनल कोशंट. 1983ला आम्ही तरुण होतो आणि आम्ही मॅचेस बघायचो, आणि शेवटची मॅच होती भारत विरुद्ध पाकिस्तान. चेतन शर्मा बॉलिंग एंडला होता आणि जावेद मियांदाद स्ट्रायकिंग एंडला होता. 1 बॉल 6 धावा. घरी गेल्यानंतर आता ते उघडून बघा तुम्ही टीव्हीवर. त्यावेळेला चेतन शर्माच्या मनामध्ये जे चाललंय आणि जावेद मियांदादच्या मनामध्ये चाललंय त्याला म्हणायचं इमोशनल कोशंट. करोडो लोक आम्हाला बघतायत, मला असा चेंडू टाकायचा की ह्याला सिक्सर मारू द्यायचा नाही, आणि चेतन शर्मा आणि जावेद मियांदाद कसाही चेंडू येऊ दे मला सिक्सरच मारायचं. ज्यानं साधलं तो जिंकला. आपल्याला माहित आहे ती पाकिस्तान मॅच आपल्याकडून घेऊन गेला, आणि लास्ट आपल्यासाठी इमोशनल कोशंट डेव्हलप करायचं. याचा अर्थ की कारण येणारी पिढी जी आहे, आपण जर, मी आणखीन एक पुस्तक आपल्याशी शेअर करतो, 21व्या शतकासाठी 21 सूत्र इव्हान हरारेचं पुस्तक आहे. त्या वेड्या विचारवंतांना असं लिहिले की जग ढासळत निघालंय, सगळ्या जगातली नीतिमत्ता ढासळत निघाली आहे, आणि ह्याच्यामध्ये माणूस नावाची जात सांभाळायची असेल तर तिनं 21 सूत्र त्याच्यामध्ये दिलेली आहेत. आणि त्याच्यामध्ये युवा पिढीसाठी कोणती आव्हान आहेत त्याच्यावरचं एक सूत्र आहे. तो असं म्हणतो की आता 2050 साली 40-50 साली जी पिढी कर्तबगार होणार आहे त्यांच्यासाठी धंदे, बिझनेस आहेत ते क्षणाक्षणाला कोसळणार आहेत. मग एक बिझनेस फार तर त्याचा 2 वर्ष 3 वर्ष चालेल. मग अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्याला काय शिकवावं लागेल येणाऱ्या पिढी, किंवा काय शिकावं लागेल त्याच्याविषयीचं त्यानं चिंतन केलं. आणि त्याचा सगळ्यात महत्त्वाचा भाग त्यानं सांगितलं की इमोशनल कोशंट. कारण समोर येणारी पिढी आहे ती शरीरानं नाजूक असेल पण बुद्धिमत्तेनं अफाट असेल, पण तरीही तिचा इमोशनल कोशंट तिनं नाही सांभाळला तर ती तग धरू शकणार नाही असं तो म्हणतो. द बेस्ट उदाहरण आपल्या आता इमोशनल कोशंट उत्तर प्रदेशमधली. आता माझी पोरगी एक 12वीच्या परीक्षेमध्ये, बोर्डाच्या परीक्षेमध्ये पहिली आली, उत्तर प्रदेश बोर्डाच्या परीक्षेत. आणि तिची मुलाखत झाली. तिच्या हार्मोन्स इम्बॅलन्समुळं तिला मिशा आणि दाढी होती. त्या मुलाखतीच्या खाली या देशातली जी घाणेरडी ट्रोल करणारी आहेत ना, मी तो शब्दही माझा घसरू देत नाही, नीच सुद्धा म्हणू शकत नाही इतकी. तुम्ही कुणाचाही व्हिडिओ बघा, त्याच्या खाली ट्रोल केलंच. कितीही चांगल्या माणसाचा व्हिडिओ असू द्या, कितीही चांगला विचार असू द्या, तुम्ही ज्या झुंडीतले आहात, ज्या विचाराच्या, ज्या जातीच्या किंवा आणखीन कुठल्या तुमच्या झुंडी तुम्ही तयार केलेल्या असतील, त्या झुंडीच्या बाहेरचा विचार आला की तुम्हाला त्या ट्रोलर्सनी खाली ठोकलंय, घाणेरड्या शब्दामध्ये ठोकलंय, कुणाला सोडलं नाही या ट्रोलर्सची. ही एक विकृती. ही उत्तर प्रदेशमधली ही मुलगी पहिली आली आणि तिची मुलाखत आहे. त्या मुलाखतीच्या खाली हजारो ह्या ट्रोलर्सनी ट्रोल केलंय तिच्या मिशा आणि दाढीवरून.
पोरगी 12वीतली आहे. तिची दुसरी मुलाखत आली आहे आणि दुसऱ्या मुलाखतीमध्ये तिला प्रश्न विचारलाय, तुला वेदना नाही झाल्या की तुला तुझ्या दाढी आणि मिशीवरून तुला ट्रोल केलं भारतभरामध्ये, तुला नाही वेदना नाही झाल्या? ते चिमुरडीनं उत्तर असं दिलंय, खूप हसत बोलते ती, सोपी नाहीये गोष्ट. म्हणजे काल मला प्रतिभाताईंना ऐकत असताना, त्या आपल्या काय त्यांचं नाव नाही त्याच्या अगोदरची सकाळची आपली दिदी कल्पनाताईला ऐकत असताना मला वाटतं, अरे ही अख्खी 1.5 तास हसत बोलते बरं. तिचे वार, तिची दुःख, तिची वेदना ती प्रकट करत असताना तुम्ही काल तिच्याकडे बघितलं असेल, ती 1.5 तास हसत बोलत होती. काय इमोशनल क्वेश्चन असेल तिचा, म्हणजे तो होताच प्रत्येक. म्हणजे एक प्रसंग तिने सांगितला नाहीये की तिला राहायला जागा नव्हती, तर एका माणसानं तिला संडास बाथरूमची जागा दिली होती, तिच्यात ती राहत होती पोरगी. कालची कल्पना दाफाड, हे सगळे आघात, हे सगळ्या वेदना सगळं सहन करून तिनं जगाला हास्य दिलं. तुम्हाला मला काल हास्य दिलं, प्रेरणा दिली मुरून. म्हणजे आपल्यातलं वैगुण्य, आपल्यातला अंधार वैगुण्य सगळं संपून तिनं दिलं. ही पोरगी असं म्हणते, आपली उत्तर प्रदेशची शर्मा, निदान दाढी मिश्यानं मी भारतात फेमस तरी झाले. काय उत्तर आहे? 1000 थोबाडीत मारे नाक धरून तिनं ट्रोलर्सना. आणि ती पुन्हा असं म्हणते की अरे हार्मोन्स इम्बॅलन्स आहे, ब्युटी पार्लर ढिगभर पडलेत रस्त्यावर, 5 मिनिटात माझी दाढी मिशी जाईल, त्याच्यात काय घेऊन बसला. दीदी आणि दादानं ही क्षमता आहे ना, आघात आणि हे पचवून जगाला फक्त सोनं देणं, जगाला फक्त आनंद देणं, त्यासाठीच आपला. मी आणखीन एक काल 40 गावचे प्रेमाच्या बद्दल बोलतो आहे. 40 गावचे मूस केकी नावाचे पारसी गृहस्थ आहेत. 50 वर्ष प्रेयसीची वाट बघितली तिने. हॅलो, मुंबईला शिकत होते पारसी गृहस्थ. नीलोफर त्यांच्या मैत्रिणीचं नाव. ते म्हटले मी गावी जाणार आहे 40 गावला. तिचे वडील म्हटले नाही. ती सोडायला आली त्यांना 40 गावला जाताना, आणि ती असं म्हटले की मी तुला पंजाब मेलनं एक दिवशी भेटायला येणार आहे, मी येणार आहे तुझ्याकडे येणार आहे, पंजाब मेलनं येणार आहे. 1939ला हे घडलं. 1989ला मूस केकी गेले. गंमत काय यांच्या प्रेमाची? पंजाब मेल ज्या वेळेला येणार आहे ना, त्यावेळेला घर स्वच्छ करायचे, दोघांचं जेवण करायचे, कारण संध्याकाळची वेळ 40 गावला पंजाब मेल संध्याकाळी पोहोचायचे. बरोबर रेल्वे स्टेशनच्या समोरच घर यांचं. पंजाब मेल निघून गेली की मग पुन्हा जेवायची. 50 वर्षात सिंगल दिवस, एक दिवस सुद्धा वाट बघणं सोडलं नाही. म्हणजे मला सांगायचं आपल्यापर्यंत पोहोचलं असेल, ह्या माणसानं खूप मोठी चित्र काढलीत. पंडित नेहरूंनी सांगितलं होतं की माझं चित्र काढायला तुम्ही स्टेशनवर या. ते म्हटले नाही, तुम्हाला माझ्या घरात यावं लागेल. खूप जणांचे पोर्ट्रेट यांनी काढलेले आहेत. पण मूस केकी निघून गेले त्यावेळेला 40 गावला. मी आता 40 गावला माझं भाषण आहे 22ला, मी जाणार आहे त्यांच्या घरामध्ये. पंजाब मेलचं ते अंतर किती आहे मला बघायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण उदात्ततेनं यासाठी आपण इथं केल्या. बाळांनो, खूप म्हणजे 25व्या वर्षी पाठीमागचा सगळा आढावा घेताना माझ्या सहकाऱ्यांच्या बाबतीत ज्या चुकभूल झाल्या असतील, देणे घेणे शून्य. कारण मी घरामध्ये माझ्या 2nd आणि 4th सॅटर्डेला मी ज्ञानेश्वरी सांगतो आहे. चांगल्या कामासाठी बाहेर पडताना मी ज्ञानेश्वरीचा 12वा अध्याय वाचतो आहे, भक्तियोग वाचतो आहे. ती एक ओवी वाचत असताना माझ्या लक्षात येते की मी नुसताच वाचतोय का, म्हणजे सगळ्याच्या बाबतीमध्ये निर्दोष जगता आलं पाहिजे. आणि मग माझ्या लक्षात आलं की आता मात्र हा इथून पुढचा प्रवास
जो आहे, कारण तिसऱ्या अध्यायात आमचं चालू आहे घरी ज्ञानेश्वरी सेकंदाने, की कर्म कुठलं बंधनकारक होतं. माऊली असं म्हणतात की जे कर्म मी केलं असं म्हणतं ते प्रत्येक कर्म माणसाला बंधनात टाकतं. हा 25 वर्षाचा हा प्रपंच हा सगळा मी केला असं जर म्हटलं तर मी बंधनात पडलो. माऊली मला शेजारी सुद्धा उभी करणार नाही. आणखीन कुठलं कर्म नाही, कुठल्याही कर्माची फळाची अपेक्षा न करता आपण जे करत नाही, ज्या कर्माच्या फळाची अपेक्षा करत नाही, अशी दोनच कर्म माणसाला बंधनात टाकत नाहीत. म्हणजे दिवसभराच्या माझ्या जगण्या वागण्यामध्ये मी माझं माझ्यामुळं हे जर शब्द आले तर ती सगळी कर्म मला माऊलींच्या सोबत नाही जाणार. म्हणजे मला कधीतरी वाटतं की मला गाथा मंदिरामध्ये प्रवचनाचा योग आला, मला आळंदीमध्ये प्रवचनाचा योग आला, म्हणजे या संतांच्या भूमीमध्ये मला प्रवचनाचा योग आला. म्हणजे या देहात असताना आणि मी जर त्यांनी सांगितलेल्या ग्रंथावर विश्वास ठेवून माझं जगणं नाही ठेवलं तर मेल्यानंतर ते मला त्यांच्या जवळ घेतील का. आणि म्हणून हा सगळा प्रपंच आहे. ह्या 25 वर्षामध्ये ज्यांनी साथ दिली, हा गाडा इथंपर्यंत आणला, त्या सगळ्यांचं हृदयापासून मनापासून आभार. बाळांनो, 2.5-3 दिवसाची तुमची यात्रा सफल झाली असेल. पुढच्या वर्षी पुन्हा तुमची मी वाट बघतो आहोत. रोल बदललेला आहे, याच रोलला मी पुढच्या वर्षी तुम्हाला भेटेन. मला हवे आहेत तुमच्यासारखी लेकरं, मला हवे आहेत गुड फेलोज सारखे तुमच्यासारखेचे ग्रुप, की ज्या ग्रुपमधून मानवता फसफसून बाहेर येते आहे. मला तुमच्यासारख्या पणत्या की ज्या यशवंत दत्त आणि मधु कांबीकरच्या त्या शेवटच्या कडव्यातून विश्वास देणाऱ्या तुमच्यासारख्या पणत्या, इवल्याशा पणतीचा इवलासा उजेड, अंधार संपवणाऱ्या तुमच्यासारख्या पणत्या, तुमच्यासारख्या मशाली, तुमच्यासारखी शांती सेना. कारण त्या गुड फेलोज मध्ये भाषण करत असताना एका ठिकाणी तो शांतनू नायडू असं म्हणतो आहे, आता बस झालं, आम्हाला नको आहे सुंदर पिचाई, आम्हाला नको आहेत स्टीव्ह जॉब्स, आम्हाला नको आहेत प्रेस्टीज पॅकेज आणि प्रॉपर्टी जमवणारी पोरं, आम्हाला आता हवे आहेत माणसांना जोडणारे तरुण, आम्हाला हवे आहेत की मानवता पेरणारे तरुण, आम्हाला असा एक पूल बांधणारे तरुण हवे आहेत की हा देश पुन्हा एकदा ते बांधतील आणि गर्जना करतील की जय जगत पुकारते जा. पुष्पाताईंच्याकडे ते एक माईक द्या, त्यांच्यासोबत आपण पुकारतेच्या जय जगत पुकारते जा म्हणू. आणि आपल्याला नारायण आरतीकडे वळायचं आहे ना. म्हणजे मला सांगायचं आपल्यापर्यंत पोहोचलं असेल, ह्या माणसानं खूप मोठी चित्र काढलीत. पंडित नेहरूंनी सांगितलं होतं की माझं चित्र काढायला तुम्ही स्टेशनवर या. ते म्हणले नाही, तुम्हाला माझ्या घरात यावं लागेल. खूप जणांचे पोर्ट्रेट यांनी काढलेले आहेत, पण मूसकेकी निघून गेले त्यावेळेला 40 गावला. मी आता 40 गावला माझं भाषण आहे 22ला, मी जाणार आहे त्यांच्या घरामध्ये. पंजाब मेलचं ते अंतर किती आहे मला बघायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण उदात्ततेनं यासाठी आपण इथं केल्या. बाळांनो, खूप म्हणजे 25व्या वर्षी पाठीमागचा सगळा आढावा घेताना माझ्या सहकाऱ्यांच्या बाबतीत ज्या चुकभूल झाल्या असतील, देणे घेणे शून्य. कारण मी घरामध्ये माझ्या 2nd आणि 4th सॅटर्डेला मी ज्ञानेश्वरी सांगतो आहे. चांगल्या कामासाठी बाहेर पडताना मी ज्ञानेश्वरीचा 12वा अध्याय वाचतो आहे, भक्तियोग वाचतो आहे. ती एक ओवी वाचत असताना माझ्या लक्षात येते की मी नुसताच वाचतोय का. म्हणजे सगळ्याच्या बाबतीमध्ये निर्दोष जगता आलं पाहिजे. आणि मग माझ्या लक्षात आलं की आता मात्र हा इथून पुढचा प्रवास जो आहे, कारण तिसऱ्या अध्यायात आमचं चालू आहे घरी ज्ञानेश्वरी सेकंदाने, की कर्म कुठलं बंधनकारक होतं. माऊली असं म्हणतात की जे कर्म मी केलं असं म्हणतं ते प्रत्येक कर्म माणसाला बंधनात टाकतं. हा 25 वर्षाचा हा प्रपंच हा सगळा मी केला असं जर म्हटलं तर मी बंधनात पडलो. माऊली मला शेजारी सुद्धा उभी करणार नाही. आणखीन कुठलं कर्म नाही, कुठल्याही कर्माची फळाची अपेक्षा न करता आपण जे करत नाही, ज्या कर्माच्या फळाची अपेक्षा करत नाही, अशी दोनच कर्म माणसाला बंधनात टाकत नाहीत. म्हणजे दिवसभराच्या माझ्या जगण्या वागण्यामध्ये मी माझं माझ्यामुळं हे जर शब्द आले तर ती सगळी कर्म मला माऊलींच्या सोबत नाही जाणार. म्हणजे मला कधीतरी वाटतं की मला गाथा मंदिरामध्ये प्रवचनाचा योग आला, मला आळंदीमध्ये प्रवचनाचा योग आला, म्हणजे या संतांच्या भूमीमध्ये मला प्रवचनाचा योग आला. म्हणजे या देहात असताना आणि मी जर त्यांनी सांगितलेल्या ग्रंथावर विश्वास ठेवून माझं जगणं नाही ठेवलं तर मेल्यानंतर ते मला त्यांच्या जवळ घेतील का. आणि म्हणून हा सगळा प्रपंच आहे.
या 25 वर्षामध्ये ज्यांनी ज्यांनी साथ दिली, हा गाडा इथंपर्यंत आणला, त्या सगळ्यांचं हृदयापासून मनापासून आभार. बाळांनो, 2.5-3 दिवसाची तुमची यात्रा सफल झाली असेल. पुढच्या वर्षी पुन्हा तुमची मी वाट बघतो आहोत. रोल बदललेला आहे, याच रोलला मी पुढच्या वर्षी तुम्हाला भेटेन. मला हवे आहेत तुमच्यासारखी लेकरं, मला हवे आहेत गुड फेलोज सारखे तुमच्यासारखेचे ग्रुप, की ज्या ग्रुपमधून मानवता फसफसून बाहेर येते आहे. मला तुमच्यासारख्या पंट्या की ज्या यशवंत दत्त आणि मधु कांबीकरच्या त्या शेवटच्या कडव्यातून विश्वास देणाऱ्या तुमच्यासारख्या पंट्या, इवल अशा पणतीचा इवल असा उजेड, अंधार संपवणाऱ्या तुमच्यासारख्या पंट्या, तुमच्यासारख्या मशाली, तुमच्यासारखी शांती सेना. कारण त्या गुड फेलोज मध्ये भाषण करत असताना एका ठिकाणी तो शांतनू नायडू असं म्हणतो आहे, आता बस झालं, आम्हाला नको आहे सुंदर पिचाई, आम्हाला नको आहेत स्टीव्ह जॉब्स, आम्हाला नको आहेत प्रेस्टीज पॅकेज आणि प्रॉपर्टी जमवणारी पोरं, आम्हाला आता हवे आहेत माणसांना जोडणारे तरुण, आम्हाला हवे आहेत की मानवता पेरणारे तरुण, आम्हाला असा एक पूल बांधणारे तरुण हवे आहेत की हा देश पुन्हा एकदा ते बांधतील आणि गर्जना करतील की जय जगत पुकारते जा.